चलो. हॅलो, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात सगळेजण? मजेत? चला बाळांनो, घेऊन आलेलो आहोत अखंड आचार्य सप्ताह. आचार्य अकॅडमी आयोजित आचार्य डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून अखंड आचार्य सप्ताह. याच्यामध्ये बाळांनो आपण गजर करणार आहेत, पण तो गजर असणार आहे मॅथ्सचा, सायन्सचा, अल्जेब्राचा, जॉमेट्रीचा, सायन्स पार्ट 1, सायन्स पार्ट 2 चा. याच्यामध्ये आज आपण जसं हरिनाम हरिनाम करतात, विठ्ठल विठ्ठल करतात, तसं आजच्या लेक्चर मध्ये आपण करण्यासाठी चाललोय खाली नगरे रब से फरियाद, हायड्रोजन, हिलियम, लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन, निऑन अशा वाले एलिमेंटचा छोटासा गजर. तर बाळांनो, हे आजचं पहिलं लेक्चर आहे. आज रविवार 26 जानेवारी 2025 पासून या गोष्टीची सुरुवात होतीये. दररोज संध्याकाळी 5 ते 11 या वेळेमध्ये आचार्य डिजिटलच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरून आम्ही तुमच्यासोबत येणार इथं. त्यातलं आज हे पहिलं लेक्चर. सो पहिल्या लेक्चरच्या माध्यमातून सुरू करतोय बाळांनो. पहिला टॉपिक सायन्स पार्ट 1 मधला टॉपिकचं नाव आहे पिरियोडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट. यातल्या सगळ्या गोष्टी तुझ्या क्लिअर करून देतील विथ PYQs. तुला काहीच अडचण राहणार नाही. तर चला लवकरात लवकर सुरू करूयात आजचं लेक्चर. अखंड आचार्य सप्ताहामध्ये आज आम्ही घेऊन आलेलो आहोत पहिला चॅप्टर. पहिल्या चॅप्टरचं नाव आहे पिरियोडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट, क्लास 10वीचा चॅप्टर. आणि हे आहेत आमचे, अरे वा, सेम टू सेम, मस्त. चलो बेटांनो, स्टार्ट करते हे अखंड आचार्य सप्ताह मधलं हे पहिलं वालं पान. तुम्हाला माहितीये महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे म्हणे. महाराष्ट्रात ज्ञानोबा राय होऊन गेले, तुकोबा राय होऊन गेले, संतांची भूमी होऊन गेली. तर चला, पिरियोडिक टेबल हा वाला चॅप्टर तुला करायचा असेल तर 4 संतांचा महिमा गायलाच पाहिजे. तर संत क्रमांक 1, संतांच्या भूमीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो. पहिले संत आहेत संत डोबेर्नर, जे जर्मनीचे बिलॉंग करतात. दुसरे आहेत संत जॉन न्यूलँड, जे ब्रिटिश केमिस्ट होते, म्हणजे युकेएस मधनं बिलॉंग करतात, UK मधनं बिलॉंग करतात. हे आहेत संत मेंडेलिव्ह आणि हे आहेत संत हेनरी मोस्ले. कुठले आहेत संत हेनरी मोस्ले? इंग्लंड वरून बिलॉंग करतात. जर तुला पिरियोडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट हा चॅप्टर फार चांगला समजून घ्यायचा असेल, काळजापर्यंत न्यायचा असेल, आयुष्यभर लक्षात ठेवायचं असेल, तर बाळांनो हे 4 संत फार लक्षात ठेव. कोणकोणते? पहिले संत सांगितले डोबेर्नर. काय बनवलं त्यांनी? ट्राईड सर. आपण थोडीशी गोष्ट लिहूयात का, की जेणेकरून पुढे गेल्यानंतर कायमस्वरूपी ही गोष्ट लक्षात राहील. सो आम्ही म्हणलं चला, पहिलेवाले संत जे होते संत डोबेर्नर. संत डोबेर्नर यांनी काय बनवले होते? सर बनवले होते ट्राईड्स. सर संत न्यूलँड यांनी न्यूलँडनी काय बनवले होते? संत न्यूलँडनी बनवले होते ऑक्टेव्ज. संत मेंडेलिव्ह यांनी काय बनवला होता? संत मेंडेलिव्ह यांनी बनवला होता पिरियोडिक टेबल. मस्तच, पिरियोडिक टेबल. याला पुढे गेल्यानंतर मी शॉर्ट फॉर्म मध्ये PT बोलणार, बरं तू लक्ष द्यायचं. आणि हे बाळांनो संत हेनरी मोस्ले, ज्यांनी बनवला होता मॉडर्न पिरियोडिक टेबल. आणि यांच्यासोबत फार सायंटिस्ट पण होते बेटांनो. सो हे 4 संत तुला लक्षात ठेवायचे. डोबेर्नरचे ट्राईड जर्मनी, न्यूलँडचे ऑक्टेव्ह ब्रिटिश, मेंडेलिव्हचा पिरियोडिक टेबल रशिया, आणि हेनरी मोस्ले यांचा मॉडर्न पिरियोडिक टेबल फ्रॉम इंग्लंड. हे 4 संत लक्षात राहिले. तर संतांच्या भूमीमध्ये तुझ्या सगळ्या गोष्टी क्लिअर करून देण्यासाठी आज आपण सुरू करत आहोत मॉडर्न पिरियोडिक टेबल वाला टॉपिक. चलो बेटांनो, स्टार्ट करते. आता पहिल्या संतांचा महिमा गायला सुरुवात करूयात. पहिले संत बेटांनो संत डोबेर्नर. या संत डोबेर्नर जर्मनीचे होते. संत डोबेर्नर त्यांच्या अभंगात काय म्हणून गेले सांगतो बाळांनो. टीचो प्लीज पाठीमागे. सो संत डोबेर्नर आपल्या अभंगात म्हणून गेले. त्याच्या अगोदर सांगतो बाळांनो थोडस. संत डोबेर्नर होऊन गेले 1817 मध्ये. हे जर्मनीचे केमिस्ट होते आणि त्यांचं नाव होतं जॉन वुल्फगँग डोबेर्नर, असं त्यांचं नाव होतं. आणि त्यांनी काय केलं ते एलिमेंटची अरेंजमेंट केली होती, वेगवेगळ्या एलिमेंटची अरेंज केली होती इंटू सिमिलर प्रॉपर्टीज. जर सिमिलर प्रॉपर्टी असलेले ग्रुप एकत्र घेतले आणि त्यांना ग्रुपमध्ये बांधलं बेटांनो. आणि त्याच ग्रुपला त्यांनी एक मस्त नाव दिलं होतं. ते 3 एलिमेंटचे सेट होते, म्हणून त्या 3 एलिमेंटचा सेट असल्यामुळं त्यांनी त्याला नाव काय दिलं? 3 बोले तो सर, 3 बोले तो TRIADS यानी ट्राईड्स. सो 3 एलिमेंट होते ना, म्हणून ट्राईड्स नाव दिलं. पुढे बेटांनो, इन ट्राईड्स द एलिमेंट्स वेर अरेंज्ड इन इनक्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मासेस. म्हणजे जर 3 एलिमेंट असतील आणि ह्या 3 एलिमेंट मध्ये पहिल्याच मास 5 असेल, तर दुसऱ्याचं किती असलं पाहिजे? कमीत कमी 6 असलं पाहिजे आणि तिसऱ्याचं 7 असलं पाहिजे. म्हणजे वाढत्या क्रमाने लिहायचे बाळांनो. पुढे आल्यानंतर म्हणलं की वेन द अरिथमॅटिक मीन ऑफ ॲटॉमिक मास ऑफ फर्स्ट अँड थर्ड एलिमेंट वॉज टेकन, इट कम्स अप्रॉक्सिमेटली द ॲटॉमिक मास सेकंड और मिडल एलिमेंट. हे तुला माहिती आहे बेटानो, हे तू फार वेळा शिकला असशील. तर मी तुम्हाला सांगितलं A, B आणि C
असे 3 एलिमेंट येतात बेटांनो, 3 एलिमेंट येतात. ह्या 3 एलिमेंटच्या सेटला म्हणलं ट्राईड. या तिघांच्या केमिकल प्रॉपर्टीज कशा असल्या पाहिजेत? सिमिलर. म्हणून तर यांना काय म्हणायचंय? ट्राईड. प्लस बाळांनो ए आणि सी ची ऍडिशन करा. ए आणि सी ची ऍडिशन करा आणि त्याला डिवाइड बाय 2 करा. तर अप्रॉक्सिमेटली कुणाचं मास यायला पाहिजे? मिडल वाल्या एलिमेंटचं मास यायला पाहिजे, ज्याला मी बोलतो बी. सो ऍटॉमिक मासेस इन्क्रीजिंग ऑर्डर मध्ये घ्या. ए आणि सी च्या ऍटॉमिक मासची ऍडिशन करा, बेरीज करा आणि त्याला डिवाइड बाय 2 केल्यानंतर तुला काय मिळेल? अप्रॉक्सिमेटली इक्वल टू ऍटॉमिक मास ऑफ मिडल एलिमेंट. हे सांगितलेलं आहे संत डोबेर्नर यांनी, जे जर्मनीचे बिलॉंग करतात. चलो बेटांनो आगे जाते. संत डोबेर्नरने सांगितलेले काही ट्राईड्स बघूयात बाळांनो. सो संत डोबेर्नर म्हणतायत पहला वाला एलिमेंट कौन सा है? लिथियम. क्या ये यहाँ पे अच्छी तरह से दिख रहा? टेचुक इथे लिहिलं मी लिथियम, यहाँ पे लिखा सोडियम और यहाँ पे लिखा पोटेशियम. मैं इसको याद रखता लीनाक. मस्त. याचं मास्टर बेटांनो 6.9 अप्रॉक्सिमेटली 7 घेऊ. हा 23 आणि हा 39. चल रे बेटांनो इथे लिहिले बाळांनो. चल 7 प्लस 39 डिवाइड बाय 2 अगर तूने किया तो मला वाटतं की 7 प्लस 39 हे 46 डिवाइड बाय 2 म्हणजे किती आलं? 23. अरे वा 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 करेक्ट. म्हणजे कुणाचं मास आलं सर? मिडल एलिमेंटचं. देम सेकंड पण बाळांनो कॅल्शियम, स्ट्रॉन्टियम, बॅरियम. हा पण एक वाला ट्राईड लक्षात ठेव रे. लास्ट वन बेटांनो चल क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. हा पण वाला एक ट्राईड लक्षात ठेव. मस्त. हे लक्षात ठेवण्याची ट्रिक सुद्धा सांगतो. आणि सगळीकडे सेम पॅटर्न चाललाय बे. कॅल्शियम आणि बॅरियम दोघांच्या मासची ऍडिशन केली, त्याला डिवाइड बाय 2 केलं तर मधल्या एलिमेंटचं ऍटॉमिक मास मिळालं. क्लोरीन आणि आयोडीन या दोघांच्या ऍटॉमिक मासची बेरीज केली, त्याला डिवाइड बाय 2 केलं तर कोणाच मिळालं? मधल्या एलिमेंटचं अप्रॉक्सिमेटली मास मिळालं. ब्रोमीनचं मास किती होतं? 79.9 अप्रॉक्सिमेटली 80. आणि हा किती बेटानो? 81.2 म्हणजे अप्रॉक्सिमेटली 81. थोडासा फरक आहे, अप्रॉक्सिमेटली इक्वल येतं असं म्हणतायत कोण? संत डोबेर्नर. चला संत डोबेर्नर मी सांगितले 3 ट्राईड परत एकदा तुला दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि इथं लिहितो बेटांनो. व्यवस्थितपणे लक्ष दे. चल व्यवस्थितपणे लक्ष दे. हे लक्ष देताना मी म्हणतो की मी लक्षात ठेवणार ग्रुप नंबर 1, मी लक्षात ठेवणार ग्रुप नंबर 2 आणि मी लक्षात ठेवणार ग्रुप नंबर 17. चल बाळांनो ग्रुप नंबर लक्षात ठेव. हलीना खड़े रब से फरियाद. मस्त. यहाँ पे मैं याद रखूंगा लिथियम के आगे लिखकर बेटानो बेटा मांगे. खार स्कूटर सर स्ट्रॉन्टियम, बॅरियम, रेडियम असं म्हणा. मस्त. चल ग्रुप नंबर 17 मी याद रखते बेटानो फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन आणि ऍस्टेटाइन. मस्तच. ओके. आता याच्यामध्ये बाळांनो ट्राईड लपून बसले तर तुला लपून बसलेले ट्राईड दाखवतो. हे जर 3 गोष्टी, हे पहिला वाला ग्रुप, हा दुसरा वाला ग्रुप आणि ग्रुप नंबर 17 याच्या जर ट्रिक तू लक्षात ठेवल्या कसं लक्षात ठेवणार सर? अरे सिंपल है ना बेटा. इसको याद रखेंगे ह ली ना करे रब से फरियाद. इसको याद रखेंगे बेटा मांगे कार स्कूटर बाप राजी. इसको याद रखेंगे सर बिर्याणी खा फर्स्ट क्लास बिर्याणी I ate. वेज वाली है बेटा. चल इकडे मग आता काय करू? ली नाक इन तीनों को क्या करते? गोलू गोलू करते. सर यहाँ पे कार स्कूटर अब तीनों को क्या करते? गोलू गोलू करते. एंड यहाँ पे क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन तीनों को क्या करते? गोलू गोलू करते. और फिर याद रखते हमेशा के लिए डोबेर्नरचे ट्राईड. सर 3 एलिमेंट असतात A B C सारखा वाला पॅटर्न. सर पहिल्या आणि तिसऱ्या एलिमेंटची जर ऍडिशन केली आणि त्याला डिवाइड बाय 2 केलं ऍटॉमिक मासची म्हणतोय मी, तर काय होतं सर? मधल्या एलिमेंटचं अप्रॉक्सिमेटली मास मिळतं. हा होता सर पहिला वाला डोबेर्नरचा ट्राईड, हा होता सर दुसरा वाला डोबेर्नरचा ट्राईड आणि हा होता तिसरा डोबेर्नरचा ट्राईड. लक्षात ठेवायचं आहे संत डोबेर्नर रागवतील बरं बेटांनो. व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. एक्झामला प्रश्न विचारतो राईट अ शॉर्ट नोट ऑन डोबेर्नर्स ट्राईड आणि त्याचे एक्झाम्पल पण द्या. अशा वेळेस तुला त्यांचे एक्झाम्पल फक्त क्लिअर सांगता आले पाहिजेत. पण बाळांनो डोबेर्नर सरांना हा सेम लॉ ऑफ ट्राईड हा सगळ्या एलिमेंटला लावता आला नाही बेटांनो. थोडक्यात कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन या 3 एलिमेंट मध्ये बाळांनो ही अशी ऍडिशन सिमिलर येते. पण हे 3 एलिमेंट जे आहेत कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन या 3 एलिमेंट मध्ये प्रॉपर्टी सिमिलर नाहीत. प्रॉपर्टी सुद्धा सिमिलर असायला पाहिजेत. सो डोबेर्नर सरांनी जी काही ट्रिक काढली होती ती सगळ्या एलिमेंटला लागली नाही. हा त्यांचा ड्रॉबॅक झाला. मग दुसरे संत आले आणि दुसरे संत महिमा सांगतायत. चला दुसऱ्या संतांकडे जाऊयात. संत न्यूलँड, की जे संत न्यूलँड होते बेटांनो युकेचे. युके म्हणजे उरुळी कांचन नाही बे. युके म्हणजे युनायटेड किंगडम यानी ब्रिटिश सायंटिस्ट आहे. ओके सर लक्षात ठेवा. ओके तुम्ही आहात. ओके हे आहे जॉन न्यूलँड ब्रिटिशचे केमिस्ट. सर काय सांगतायत? संत
न्यूलँडनी जे सांगितलेल्या गोष्टी आहेत ते लिहूया. संत न्यूलँड काम करते 1866 मध्ये. ते इंग्लिशचे केमिस्ट होते आणि त्यांचं नाव होतं जॉन न्यूलँड. त्यांनी काय केलं, त्यांनी बरेचसे एलिमेंट, जेवढे काही नॉन एलिमेंट होते ते नॉन एलिमेंट अरेंज केले. कसे अरेंज केले? इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. आणि त्यांना असं सापडलं जो 8th एलिमेंट आहे त्याच्या प्रॉपर्टीज आर सिमिलर टू दी कुणासोबत? सर फर्स्ट एलिमेंट सोबत. आणि हे जे काही पॅटर्न आहे हाच पॅटर्न सेम इथं दिसला बाळांनो. कुठं? म्युझिकल नोट्स मध्ये. सर इंडियन मध्ये पण तोच आहे आणि अजून दुसरे कुठे रे? ओके, वेस्टर्न म्युझिक मध्ये पण तोच आहे. म्हणजे तुला सांगतो सर काय बोलतायत. सो न्यूलँड सर बोलले त्यांना जे काही एलिमेंट सापडले त्या एलिमेंटला त्यांनी इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मासने अरेंज केलं. आणि अरेंज केल्यानंतर त्यांना सापडलं की पहिला एलिमेंट आणि 8व्या एलिमेंटच्या प्रॉपर्टीज कशा सापडतात? सिमिलर. कुणासारखं? म्युझिकल नोट सारखं. म्युझिकल नोट म्हणजे कसं सर? ओके, थोडंसं पुढे येत बेटा, म्युझिकल नोट दाखवतो. सर प्लीज म्युझिकल नोट दाखवाल का? डन. ओके, आता इंडियन मध्ये कसं असतं माहिती का? सा रे ग म प ध नि सा. ओके, अरे परत बेटा 8व्या एलिमेंट सा आला. परत तुला दाखवतो. चला, सा टिचूक सा. सा रे ग म प ध नि आणि परत एकदा सा. पहिल्यांदा बी सा येतोय आणि 8व्यांदा बी सा येतोय. हे इंडियन म्युझिकल नोट्स येतं. सर मग आता आम्हाला वेस्टर्न सांगाल का? तर वेस्टर्न असे असतात. डोरेमॉन, सॉरी डोरेमॉन नाही बेटांनो, डो रे मी फा सो ला टी, परत डो, डो रे मी फा सो ला टी. वाव, मस्त आहे यार वेस्टर्न का. आणि त्यांनी कसे एलिमेंट अरेंज केले हे दाखवण्यासाठी मी तुला थोडंसं पुढे नेतो आणि मी म्हणतो की चला, संत न्यूलँड यांनी गोष्टी ज्या अरेंज केल्या होत्या त्या तुला इथं दाखवतो बेटांनो. ते बोलले असं लिहायचं, सा रे ग म प ध नी. ओके, नी के बाद फिर एक बार सा. इथं दाखवतो. चल, 1 2 3 4 5 6 7 और 7 के बाद फिर से 8 आता है. त्यावेळी जे एलिमेंट नोन होते ते नोन एलिमेंट तुला दाखवतो बाळांनो. उस टाइम दुनिया को पता था हाइड्रोजन. हाइड्रोजन के बाद बेटानो लिथियम. लिथियम नंतर बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन. निऑन नव्हतं बेटानो त्यावेळेस माहिती. सोडियम, मॅग्नेशियम, अल्युमिनियम, सिलिकॉन. सर फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन, आर्गॉन नाही सर, पोटॅशियम अँड कॅल्शियम. सर कॅल्शियम पैसे का थांबलात? कारण तो जो लॉ होता बेटांनो, न्यूलँड लॉ ऑफ ऑक्टेव्ह, इट इज ओनली ऍप्लिकेबल अप टू कॅल्शियम. सो मी काय केलं, फक्त नोबेल गॅस सोडले. फक्त नोबेल गॅस सोडले, बाकी सगळे एलिमेंट लिहून ठेवले. माझे सगळे एलिमेंट पाठ येतं. हायड्रोजन, हेलियम, लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन, निऑन, सोडियम, मॅग्नेशियम, अल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन, आर्गॉन, पोटॅशियम, कॅल्शियम. 20 सर बेटांनो सफिशियंट. पाठच असायला पाहिजे. त्यातले बाळांनो फक्त नोबेल गॅस सोडले, बाकी सगळे लिहून काढले. आणि हे लिहिल्यानंतर आता बघ बाळांनो, कोणता पण पहिला एलिमेंट घे, कोणताही पहिला एलिमेंट घे. सर मी पहिला एलिमेंट पकडला याला, तर 8वा एलिमेंट कोणता? फ्लोरीन. म्हणजे ह्या दोघांच्या प्रॉपर्टी सिमिलर आहेत का? हो 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 हो, या दोघांच्या प्रॉपर्टी सिमिलर आहेत. म्हणजे सर पहिला एलिमेंट घेतला कार्बन, तर पहिला, दुसरा, तिसरा, चौथा तर सिलिकॉन. या दोघांच्या प्रॉपर्टी सेम आहेत का? हो. म्हणजे ऑक्सिजन आणि सल्फर या दोघांच्या प्रॉपर्टी सेम आहेत? हो. म्हणजे मॅग्नेशियम आणि कॅल्शियम या दोघांच्या प्रॉपर्टी सिमिलर आहेत? हो. अरे हेच तर आहे बेटांनो. काय सर? हाच आहे न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्ह. म्हणजे सर पहिला एलिमेंट आणि 8व्या एलिमेंटच्या प्रॉपर्टीज काय येतं? सेम येतं, सेम येतं, सेम येतं. पण आदरणीय न्यूलँड या संतांनी ज्या काही प्रॉपर्टी सांगितल्यात बाळांनो, या फक्त कॅल्शियम परच अप्लाय होत्या. म्हणून यांचे ज्यावेळेस बाळांनो ड्रॉबॅक काढण्यात आले, यांना सगळ्या एलिमेंट बद्दल गोष्टी नाही करता आल्या. सो 2 मेनली ड्रॉबॅक सांगता येईल. आणखी हा लॉ फक्त कुठपर्यंत अप्लिकेबल आणणं? ओके, कुठपर्यंत आपलं? अप टू कॅल्शियम ओनली. कॅल्शियम ओनली हा फक्त कॅल्शियम पर्यंतच अप्लाय बेटानो लॉ. आणि सेकंड बाळांनो जर सांगायचं म्हणलं तर जेव्हा नोबेल गॅसची डिस्कवरी झाली, नोबेल गॅसची डिस्कवरी झाली, तेव्हा हा लॉ फेलच झाला. हा लॉ काय सांगतो माहिती का? पहिल्या आणि 8व्या एलिमेंटच्या प्रॉपर्टी सेम येतात. आता जर मी चुकून नोबेल गॅस इथं डिस्कवर झालेला लिहिला हेलियम, ओके, तर आता बघ बरं बाळांनो, पहिल्या आणि 9व्या एलिमेंटच्या प्रॉपर्टी सेम येतात बाळांनो. कारण हायड्रोजनच्या पुढे हेलियम एक मोजावं लागेल. म्हणजे लॉ ऑफ ऑक्टेव्ह बिकम लॉ ऑफ नोनेव्ह, म्हणजे लॉज फेल होऊन जातोय. सर नोबेल गॅसची डिस्कवरी झाल्यानंतर हा लॉ फेल झाला. हा लॉ फक्त कॅल्शियम पर्यंतच लागू होता. म्हणून आम्ही आदरणीय जॉन न्यूलँड सरांना म्हणलं, ओके तुम्ही सांगितलेली गोष्ट आम्हाला कळली, पण आम्हाला पुढे जायचंय. सो चला पुढे जाण्याचा प्रयत्न केला. संत दिमित्री मेंडेलीव आपली वाट बघत आहेत. तर चला, संत दिमित्री मेंडेलीव, दिमित्री मेंडेलीव. आणि हे कोणाचे सायंटिस्ट आहेत? हे रशियाचे सायंटिस्ट आहेत, रशियन सायंटिस्ट.
चल बेटा इकडे या, इकडे या. आणि फार मजेशीर गोष्ट तुला दाखवतो बाळांनो. इकडे बघा. सो हे रशियन जे सायंटिस्ट आहेत बेटांनो, ते 1869 मध्ये होते. हे रशियन जे केमिस्ट आहेत बाळांनो, त्यांचं नाव दिमित्री मेंडेलिव. दिमित्री मेंडेलिव. सर हे मधलं पण नाव आहे ना, दिमित्री इव्हानोविच मेंडेलिव क्लासिफाईड द नोन एलिमेंट. त्यांच्या काळात किती एलिमेंट नोन होते बेटांनो? 63 एलिमेंट नोन येतं. सध्या किती एलिमेंट नोन येतं? 118 ना. ओके. सरांच्या काळात किती होते? 63. ओके. हमारे बाल बच्चों का एक काळ आहे का बेटांनो, ज्यावेळेस 118 एलिमेंट वाढलेले असतील, तेव्हा सध्या 118 येतं. अभ्यास करून घे. चल बेटा इकडे. त्यांनी काय केलं? फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीच्या बेसिसवरती सगळे एलिमेंट क्लासिफाय केले आणि इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मासेस नुसार अरेंज केले आणि फक्त याच्या स्वरूपात अरेंज केले. यांनी हा फार मला भारी मस्त टेबल केला बाळांनो. यांनी पहिल्यांदा फार चांगले एलिमेंट अरेंज करण्याचा प्रयत्न जर कोणी केला असेल तर तो संत मेंडेलिव यांनी. संत मेंडेलिव यांनी काय बनवले होते? टेबल बनवले. त्यांच्या टेबलमध्ये 8 कॉलम होते. त्यांच्या टेबलमध्ये 8 कॉलम होते, ज्यांना आपण म्हणायचो ग्रुप्स, आणि 7 हॉरिझॉन्टल रोज होते, ज्याला आपण बोलायचो पिरियड. अशी छोटीशी गोष्ट आदरणीय मेंडेलिव सरांच्या टेबलमध्ये होती. चलो बेटांनो आगे जाते. मेंडेलिव सरांनी अजून काय गोष्टी सांगितल्या त्या पाहूयात. सो त्यांनी सांगितलं होतं जो प्रत्येक ग्रुप आहे तो प्रत्येक ग्रुप त्यांनी काय केलं? सो ईच ऑफ दी 8 ग्रुप इज डिवायडेड इंटू 2 सब ग्रुप ए आणि बी वाले पार्ट. असे वाले पार्ट होते त्यांच्या वाल्या पिरियोडिक टेबल मध्ये. मग त्याचे मेरिट्स ऑफ मेंडेलिव पिरियड यालाच छान वाल्या क्वेश्चनचं स्वरूप देतो बेटांनो. एक्झाम मध्ये हे 2 क्वेश्चन फार महत्वाचे बरं. कोणता? एक मेरिट सांगा, दुसरे डिमेरिट सांगा. व्हॉट आर द मेरिट्स ऑफ मेंडेलिव पिरियोडिक टेबल अँड व्हॉट आर द डिमेरिट्स ऑफ मेंडेलिव पिरियोडिक टेबल. हे 2 प्रश्न फार महत्वाचे. बराच वेळा एक्झामला मेरिट सांगा, डिमेरिट सांगा असे प्रश्न विचारले, म्हणून व्यवस्थित ऐक बेटांनो. सो पहिला वाला लिखेंगे. सो पहिला वाला काय? सो एकदम सिस्टमॅटिक स्टडी ऑफ एलिमेंट त्यांनी करण्यासाठी मदत केली. म्हणजे ना सर, एलिमेंट शोईंग सिमिलर प्रॉपर्टीज आर इंटू ग्रुप. म्हणजे एकदम व्यवस्थितपणे सगळे एलिमेंट जेवढे काही माहित होते, मॅक्झिमम एलिमेंटला त्यांनी अचीव्ह करण्याचा प्रयत्न केला, त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना ग्रुपमध्ये ठेवला. सेकंड बेटांनो, एकदम भारी गोष्ट केली त्यांनी, आणि त्यांनी सांगितलं बाळांनो प्रिडिक्शन ऑफ न्यू एलिमेंट. म्हणजे त्यांनी जे नवीन एलिमेंट नंतर डिस्कवर होणार का, त्यांचे नाव पण अगोदरच सांगून ठेवले बाळांनो. तुम्हाला माहितीये का, तुमचं जर कोणी भविष्य सांगितलं तर तुमच्या आयुष्यात असं असं पुढे होणार आहे, तर बाळांनो शॉक व्हाल ना. हे दिमित्री मेंडेलिव यांच्या बाळांनो स्वप्नात पिरियोडिक टेबल आला होता, आणि यांच्या स्वप्नात पिरियोडिक टेबल आल्यानंतर त्यांनी उठले आणि त्यांनी जो टेबलवरती जो काही स्वप्नात पिरियोडिक टेबल होता तो आपल्या पेजवरती लिहून काढला. आणि तो लिहून काढल्यानंतर त्यांनी नंतर पत्रकार परिषद दिली होती, त्याला त्यांनी हायलाइट केलं होतं. आणि ते बोलले होते की माझ्या स्वप्नात जी गोष्ट आली होती तोच हा पिरियोडिक टेबल बेटांनो. आयुष्यभर एकाच गोष्टीचा विचार केला असेल त्यांनी, फक्त पिरियोडिक टेबल एलिमेंटला कसं अरेंज करता येईल, एलिमेंटला कसं अरेंज. आणि त्याचमध्ये बाळांनो त्यांनी नवीन एलिमेंट जे डिस्कवर होणार का त्यांचे सुद्धा नाव टाकले होते. पहिला आहे बाळांनो इका बोरॉन, दुसरा आहे इका अल्युमिनियम, आणि तिसरा आहे इका सिलिकॉन. तर इका बोरॉनचं नाव आहे बेटांनो स्कॅन्डियम, इका अल्युमिनियम असतो गॅलियम, आणि इका सिलिकॉन असतो जर्मेनियम. ओके. मग हे असे आता पाठ करून ठेवायचे नाही बेटांनो, पाठ करून नाही ठेवायचे. हे लक्षात ठेवण्यासाठी मस्त एक ट्रिक सांगणार आहे. ती ट्रिक वाली तू लक्षात ठेवली की आयुष्य फार सुंदर बेटांनो. पहिल्यांदा बाळांनो ट्रिक लक्षात ठेवायची, ग्रुप नंबर 13, नंतर लक्षात ठेवायची ग्रुप नंबर 14. इथं चल बाळांनो बोरॉन, अल्युमिनियम, गॅलियम, इंडियम, थॅलियम. मजाच मजा. इथं लिहितो मी कार्बन, सिलिकॉन, जर्मेनियम, SN, PB याने टीन आणि लीड. तर बेटांनो याच्यामध्ये तुला गोष्टी दिसल्याच असतील छोट्याशा. याला लक्षात ठेवायचं बाळांनो, बैंगन, आलू, गाजर इन थैली. तुला हे आवडत नसेल तर वेगळे ट्राय करू शकतो, जसं की बाल गणेश इन 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 थायलंड. ओके, ऐसा लिख सकते बेटांनो. आणि ह्याच्यामध्ये बाळांनो जो अल्युमिनियम आहे, अल्युमिनियम बघ बा, जर त्यांनी विचारलं इका अल्युमिनियम, इका वॉज अ संस्कृत वर्ड, त्याचा अर्थ होतो बेटांनो नेक्स्ट टू, पुढचा 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 पुढचा. तर अल्युमिनियमच्या पुढचा कोण आहे बेटांनो? बघ रे बेटा, अल्युमिनियमच्या पुढचा कोण आहे? गॅलियम. सो आपको याद रखना है बेटांनो, इका अल्युमिनियम म्हणजे कोण असतो? गॅलियम. याचा आन्सर मिळाला का बे? इका अल्युमिनियम म्हणजे कोण? गॅलियम. नेक्स्ट बेटांनो इका सिलिकॉन. इसको कैसे याद रखेंगे? याला आम्ही म्हणतो सर सी फॉर कहे, ते नाही का, ए फॉर ऍपल, बी फॉर बॉल, तर सी फॉर कहे. तर सी फॉर कहे, सीताजी सुनो प्रभू. कहे सीताजी सुनो प्रभू म्हणजे आपल्याकडे पद्धत आहे बेटांनो. अजूनही बायको नवऱ्यांना म्हणतात अहो ऐकलत का, हे की नाही? सो रिस्पेक्ट देतात. त्याच्यामध्ये बाळांनो सीताजी आपल्या हसबंडला म्हणायचे प्रभू. कहे सीताजी सुनो प्रभू. तर सीता
यांच्या खाली हा वर्ड आहे जी. सो कुणी विचारलं इका सिलिकॉन कोण आहे, तर याद राखणं बेटांनो जी यानी जर्मेनियम. ओके, आणि इका बोरॉन स्कॅन्डियम असतो. ही वाली गोष्ट तुला लक्षात ठेवायची वेगळ्या पद्धतीने. रेडी? सो चला बेटांनो, हे आहेत दिमित्री मेंडेलीव. या सरांनी, या संतांनी सांगितलंय की आम्ही जे एलिमेंट नंतर डिस्कवर आहेत ना, त्यांचं नाव अगोदर सांगून ठेवलं होतं इका अल्युमिनियम. नंतर डिस्कवर झाला एलिमेंट गॅलियम, आणि गॅलियम आणि त्यांनी सांगितलं इका अल्युमिनियम, ह्या दोघांच्या प्रॉपर्टी एक्झॅक्टली मॅच झाल्या. म्हणून बेटांनो मेंडेलीव वाल्या सरांनी सांगितलेला इका अल्युमिनियम म्हणजे नंतर डिस्कवर झालेला गॅलियम होय. सो व्यवस्थित लक्षात ठेवायचंय तुला बे. नेक्स्ट आगे जाते हैं. आणि आगे जाने के बाद बाळांनो, त्यांनी अजून छान गोष्ट केली होती, आणि ती गोष्ट होती बेटांनो, त्यांनी करेक्शन केलं होतं ऑफ ऍटॉमिक मासेस ऑफ सम एलिमेंट. त्या काळात बाळांनो हा एक एलिमेंट होता ज्याचं नाव होतं बेरिलियम. या बेरिलियमचा ऍटॉमिक नंबर 4 असतो ताई. या बेरिलियमचा ऍटॉमिक नंबर किती असतो? 4. आणि त्या काळात बाळांनो या बेरिलियमचं ऍटॉमिक मास किती कन्सिडर केलं जातं? 13.5 केलं जातं. की जे चुकीचं आहे त्यांनी याला करेक्ट करून किती केलं बेटांनो? 9. याद राखणं बेटांनो, ऍटॉमिक मास अप्रॉक्सिमेटली डबल असतं. बाबा ह्याचा ऍटॉमिक नंबर किती आहे? 4. तर 4 ची अप्रॉक्सिमेटली डबल बा, 4 ची डबल 8, 8 आणि 9. याद राखणं बेटांनो. सो दिस वॉज दी करेक्ट. आणि हे करेक्शन कुणी केलं होतं? आदरणीय दिमित्री मेंडेलीव या सरांनी केलं होतं. थँक्यू सो मच. चलो, हे होते त्यांचे मेरिट. यासोबतच काही छान मस्त डिमेरिट पण होते, लिमिटेशन्स पण होते. त्या लिमिटेशन्स कडे जाऊयात. सो लिमिटेशन्स ऑफ मेंडेलीव्स क्लासिफिकेशन. रेडी. सो लिमिटेशन, काही गोष्टी चुकल्या पण होत्या ना सर त्यांच्या मेंडेलीवाल्यांच्या. हा प्रश्न पण फार महत्वाचा आहे का? येस बेटा, दिस वर्ड इज ऑल्सो व्हेरी IMP. हे पण फार. त्यांनी काय केलं सर चूक? असाइनिंग द पोझिशन ऑफ हायड्रोजन. ओके, तुम्हाला माहिती आहे हायड्रोजनचे नखरे फार येतो बेटानो. हायड्रोजन हा ग्रुप नंबर 17 सारखा पण बिहेव करतो, आणि ग्रुप नंबर 1 सारखा पण बिहेव करतो. सर ग्रुप नंबर 1 मध्ये कोण असतं? अल्कली मेटल असतात. ओके, ज्याला आपण थोड्या वेळापूर्वी लक्षात ठेवलं, हॉली ना करे रफ से बरियाद. मस्त. आणि ग्रुप नंबर 17 मध्ये कोण होते? सर होते ग्रुप नंबर 17 मध्ये हॅलोजन. म्हणजे कोणता सर? ते नाही का मगाशी म्हणलं फर्स्ट क्लास बिर्याणी आय एट. मजा. हा दोघांसारखा पण वागतो. मग ह्याला एक्झॅक्टली जागा कुठे द्यायची, त्याची पोझिशन कुठे द्यायची, हे आदरणीय मेंडेलीव सरांना देता आलं नाही. आणि अजून पण बाळांनो तो दोघांसारखा पण वागतो. सो त्याला एक्झॅक्टली पोझिशन नाहीये. असाइनिंग पोझिशन फॉर आयसोटोप. ओके, मग याच्यासाठी तुला आयसोटोप कळतं बाळांनो? आयसोटोप कोण असतात माहितीये? हायड्रोजन असे 3 लिहायचे. आणि याच्यानंतर बेटांनो त्याच्यासोबत लिहू शकतेस तू 1 इथे लिहायचं 1 2 3. ओके, ज्यांचा ऍटॉमिक नंबर काय आहे? सेम, पण ऍटॉमिक मास काय आहे? डिफरंट. अशा लोकांना काय म्हणायचं? आयसोटोप. मग हे तिघही पिल्ल कुणाचे येतं? हायड्रोजनचे येतं. कुणाचे येतं? हायड्रोजनचे येतं. मग यांना किती जागा मिळायला पाहिजे पिरियड टेबल मध्ये? हा जो पिरियड टेबल या सरांनी अरेंज केला होता, तो अरेंज केला होता वजनानुसार, ऍटॉमिक मास नुसार. ते म्हणले ज्याचा ऍटॉमिक मास कमी आहे त्याला लवकर ठेवा, ज्याचा ऍटॉमिक मास जास्त आहे त्याला नंतर ठेवा. असा वाला पिरियड टेबल होता. मग हा हायड्रोजनचे आयसोटोप आहेत बाळांनो. कार्बनला आयसोटोप येतं, नायट्रोजनला आयसोटोप येतं. आणि हायड्रोजनचे 3 आयसोटोप असतील तर त्याला किती जागा लागतील? 3 जागा द्याव्या लागतील. हायड्रोजन 1 ची जागा वेगळी, हायड्रोजन 2 ची जागा वेगळी, हायड्रोजन 3 ची जागा वेगळी. सो हा वाला छोटासा त्यांचा लिमिटेशन्स बेटांनो. आणि काही अॅनोमेलियस पेअर पण बनवल्या होत्या, जसं की बेटांनो मी म्हणलं कोबाल्ट आणि निकेल. ओके, तुम्हाला माहिती बाळांनो यांनी जो अरेंज केला होता तो इनक्रीजिंग ऑर्डर ऑफ ऍटॉमिक मासने अरेंज केला. म्हणजे पुढच्याचं मास काय पाहिजे? जास्त पाहिजे. तर बाळांनो याचं मास, हा जो पुढचा आहे याचं मास कमी होतं आणि याचं मास जास्त होतं. मग ही यांची कशी पेअर आहे? सर अॅनोमॅलिस पेअर. अॅनोमॅलिसचा सर अर्थ सांगा ना सर प्लीज. सर अॅनोमॅलिसचा अर्थ असतो असंगत. ओके, म्हणजे बाकी सगळ्या जोड्या असतात ना त्या व्यवस्थित होत्या. ही जोडी बेटांनो थोडीशी असंगत होती. जर तुम्ही अजून एक एक्झाम्पल बघितलं तर तुम्ही हाला पाहत असं वाहनो, आर्गॉन आणि कॅल्शियम. ओके, ह्या आर्गॉनचा ऍटॉमिक नंबर असतो 18. हा अगोदर ठेवलाय, पण याचं मास बाळांनो 40 आहे आणि याचं मास 39 आहे. म्हणजे जर यांच्यानुसार जर पाहायचं गेलं, मेंडेलीव सरांच्या नुसार पाहायचं गेलं, तर पोटॅशियम कुठं पाहिजे होता? अगोदर पाहिजे होता. आर्गॉन कुठं पाहिजे होता? नंतर पाहिजे होता. पण तसं नाहीये. म्हणून ह्या वाल्या जोड्या कसल्या येतात? अॅनोमेलियस जोड्या आहेत बेटांनो. सो अॅनोमेलियस पेअर सोबत ठेवल्या गेल्या होत्या. ही आहे त्यांची छोटीशी काय लिमिटेशन. सो अच्छी तरह से याद रखना. आणि चला नेक्स्ट सायंटिस्टच्या गावात जाऊयात. सो नेक्स्ट सायंटिस्ट आहे तो वन ऑफ आवर फेवरेट. वाव, नाव आहे हेनरी मोसले, की जे आहेत इंग्लंडचे. सो इंग्लंडचे हेनरी मोसले सरांचं फार स्वागत आहे बेटांनो. सो 1913 मध्ये
इंग्लिश वाले साइंटिस्ट जिनका नाम था हेनरी काका मोस्ले, त्यांना एक फार भारी गोष्ट सापडली जिसका नाम था ऍटॉमिक नंबर. तुम्हाला माहिती बाळांनो, यांनी फार छान एक्सपेरिमेंट केला होता. त्या एक्सपेरिमेंट मध्ये कॅथोड रे जर एखाद्या हेवी मेटल वरती स्ट्राईक झाले तर त्या हेवी मेटल मधनं एक्सरे बाहेर पडतात आणि त्या एक्सरेची जी वेव्हलेंथ होती दॅट वॉज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ऍटॉमिक नंबर, दॅट इज नंबर ऑफ प्रोटॉन प्रेझेंट इन द ऍटम. म्हणजे नंबर ऑफ प्रोटॉन बेटांनो, ऍटॉमिक नंबर जो असतो ना, या ऍटॉमिक नंबरचा सिम्बॉल असतो बेटांनो झेड. इथून पुढे झेड ला बोलायचं ऍटॉमिक नंबर, आणि झेड ऍटॉमिक नंबर म्हणजेच बेटांनो नंबर ऑफ प्रोटॉन. ओके, फक्त इथंच नाही थांबायचं बेटांनो, आगे एवढं बोलूयात बाळांनो. काय बोलूयात? फक्त म्हणजे जर मी विचारलं कार्बनचा ऍटॉमिक नंबर 6 आहे, याचा अर्थ काय सर? तर कार्बनकडे 6 प्रोटॉन आहेत. जर कॅल्शियमचा ऍटॉमिक नंबर 20 आहे, याचा अर्थ काय सर? कॅल्शियमकडे 20 प्रोटॉन आहेत. यांना ऍटॉमिक नंबर वाला कन्सेप्ट सापडला आणि त्याच्यावर बेस आहे मॉडर्न पिरियडिक लॉ. सो मॉडर्न पिरियडिक लॉ काय म्हणतो सर? प्रॉपर्टीज ऑफ एन एलिमेंट आर पिरियडिक फंक्शन ऑफ देअर ऍटॉमिक नंबर. नंबर 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 नंबर. तर एक्झाम मध्ये बाळांनो व्यवस्थित लक्षात ठेव, 2 लॉ विचारतात. एक पाठीमागच्या सरांचा लॉ, ज्यांचं नाव काय होतं मेंडेलिव्ह, तर विचारतात मेंडेलिव्हचा लॉ सांगा, किंवा ह्या सरांचा लॉ विचारतात, या सरांचा लॉ विचारतात. यांचं नाव काय आहे? हेनरी मोस्ले. पण यांना विचारतात बाळांनो हा लॉ सांगा, कोणता? मॉडर्न पिरियडिक लॉ सांगा. तर मॉडर्न पिरियडिक लॉ आणि मेंडेलिव्ह पिरियडिक लॉ दोन्ही सेम येतात. तुला गोष्ट क्लिअर असावी. कसं बाळांनो? हेच बोलायचं, प्रॉपर्टीज ऑफ एन एलिमेंट आर पिरियडिक फंक्शन ऑफ द ऍटॉमिक नंबर. नंबर 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 आला की बेटांनो हेनरी मोस्ले, आणि ऍटॉमिक मास आलं की मेंडेलिव्ह. सो 2 वर्ड लिहून घेतो बेटांनो. एक ऍटॉमिक नंबर. जर ऍटॉमिक नंबर आलं तर कोणता लॉ बेटांनो? मॉडर्न पिरियडिक लॉ. आणि जर हा शब्द आला बेटांनो कोणता? ऍटॉमिक मास आला हा शब्द, तर कोणता लॉ रे बेटांनो? हा आहे मेंडेलिव्हचा पिरियडिक लॉ. ओके, म्हणजे सेम बोलायचं सर, सेमच बोलायचं, असंच म्हणायचं प्रॉपर्टीज ऑफ एन एलिमेंट आर पिरियडिक फंक्शन ऑफ देअर ऍटॉमिक मास म्हणलं की मेंडेलिव्हचा पिरियडिक लॉ, नंबर बोललं की मॉडर्न पिरियडिक लॉ. व्यवस्थित ऐक रे, ऍटॉमिक मास बोललं की मेंडेलिव्हचा पिरियडिक लॉ, ऍटॉमिक नंबर म्हणलं मॉडर्न पिरियडिक लॉ. सर खरा कोणाचा आहे, चांगला कोणाचा आहे? तर बेटांनो हा चांगला वाला आहे, ऍटॉमिक नंबर वाला चांगला आहे. ऍटॉमिक नंबर आलं आणि मेंडेलिव्हच्या पिरियड टेबलचे सगळ्याचे सगळे लिमिटेशन गायबच झाले. ते म्हणले होते हायड्रोजनला 3 जागा द्या, कारण हायड्रोजनला 3 वेगवेगळे मास येतात. हे म्हणले नाही नाही टेन्शन घेऊ नका, मास देऊच नका, काय करा डायरेक्टली नंबर द्या. सगळ्या हायड्रोजनचा नंबर किती? एकच, मग हायड्रोजनला एकच जागा. सोपन यार, मजाच मजा, मस्त वाला बनाता है. किसने बनाया था? आदरणीय हेनरी मोस्ले. चल बेटांनो आगे जाते हैं, आणि आगे जाने के बाद मॉडर्न पिरियड टेबल बद्दलच्या थोड्याशा गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न करतो. मी म्हणलं बघ रे बेटा व्यवस्थित, हा आहे मॉडर्न पिरियड टेबल. सर काय बघू याच्यात, काय दिसलंय? तुम्ही नुसता गोलू 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 कुलू कुलू काढून ठेवत. ओके, हा आहे एस ब्लॉक. याच्यामध्ये बाळांनो ग्रुप नंबर 1 आणि ग्रुप नंबर 2 असतात. हा आहे डी ब्लॉक. यानंतर ग्रुप नंबर 3 डॉट 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 डॉट, ग्रुप नंबर 12 पर्यंतची जर्नी असते. यहाँ पे क्या होता है सर? 13 से लेकर डॉट 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 ग्रुप नंबर 18 पर्यंतची जर्नी असते. म्हणजे तुला कळत असेल तर इथं 2 ग्रुप, इथं मध्ये 10 ग्रुप, आणि इथं किती येतं? 6 ग्रुप. टोटल ऍडिशन केली तर ग्रुप किती सर? टोटल ग्रुप किती? टोटल 18. किती? 18. सर कुठं लिहिलंय? दिसलं 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 दिसलं, सापडलं का? ओके सर, ग्रुप म्हणजेच काय? अरे ग्रुप म्हणजेच कॉलम. कॉलम कसे असतात? व्हर्टिकल. व्हर्टिकल म्हणजे सर कसे? उभे. आणि उभे किती येतं? 18. आर यू गेटिंग माय पॉइंट? 18 सापड्या की नाही सापड्या? सर नाही सापड्या. ओके नीट बघ रे बेटानो, यहाँ पे लिखा है 18 18 18 18. आणि चला बाळांनो हे दाखवतो तुला. इथं बेटांनो 1 नंबर डॉट 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 7 नंबर, और यहाँ पे 6 और यहाँ पे 7 होता है बेटांनो. डन. इथलेच 2 2 2 2 2 गोष्टी इकडे आणून ठेवल्या असतात. हा 6 असतो लॅन्थेनॉइड वाला, 7 असतो ऍक्टिनॉइड वाला. टोटल ब्लॉक किती येतात सर? सर टोटल ब्लॉक येतात 4. एसपीडीएफ. एसपीडीएफ बोलताना बोलायचं एसपीडीएफ, लिहिताना लिहायचं एसडीपीएफ. आणि जर तुला लक्षात राहत नसेल, तर सिंपल वे, तुझी जी कोणी बहीण असेल, सर बहीण नको ना, मग भाऊ असेल, भाऊ पण नको. ओके डन. मग कुणीतरी फ्रेंड असेल ज्याचं नाव कशावरून असेल? एस वरून असेल. तुम्ही म्हणू शकतो माझा एक फ्रेंड होता बेटांनो सुरजा नावाचा. सो आम्ही म्हणायचो सुरजा दादा पाटील फलटणचा. तो सुरजा फलटणचा होता. सुरजा दादा पाटील फलटणचा. तुला बाळांनो सुरजा सोडून वेगळा मित्र असेल तो घेऊ शकतोस बाळांनो. तू साक्षी घेऊ शकतोस. साक्षी फक्त दिदी म्हणणं कंपल्सरी आहे. साक्षी दिदी पाटील फलटणची.
मजाच मजा, ऐसा तू याद कर सकता है, याद कर सकता है. डन. आणि बाळांनो रोज जे होते त्या रोजलाच मी काय म्हणायचो, पिरियड. पिरियड कसे असतात, हॉरिझॉन्टल. हॉरिझॉन्टल म्हणजे कसं सर, आडवे. आणि आडवे आडवे किती होते, 7. सर इकडे बघा ना सर, इकडे 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 दिसलं काहीतरी, इकडे 18 इकडे. 1 आडवा, 2 आडवा, 3 आडवा, 4 आडवा, 5 आडवा, 6 आडवा, 7 आडवा, पाणी आडवा. ते पाणी आडवा पाणी जिरवा वेगळं असतं सर, ह्याची आडवा त्याची जिडवा, ह्याच्यातच आपला आयुष्य चाललेला आहे. बेटांनो, ग्रुप आणि कॉलम वरून एक्झाम मध्ये प्रश्न विचारलेले आहेत. किती ग्रुप आहेत विचारले, किती पिरियड ते विचारले बेटांनो. ह्या सगळ्या गोष्टी एकदम क्लिअर खट लक्षात ठेव. चल बेटांनो आगे जाते हैं. रेडी स्टडी गो. टिचोक. चल बाळांनो, माझी इच्छा आहे तो छोटासा एस ब्लॉक लक्षात ठेवा. मी तुला सांगितलं आतापर्यंत. जर तुला थोडंफार क्लिअर झालं असेल, कळलं असेल तर आनंद आहे, नसेल तर गोष्ट चांगली आहे बेटांनो. इथं आपण लक्षात ठेवलंय ह ली ना करे रब से फरियाद. यहाँ पे मैंने लिख के रखा है बेटानो, ह ली ना करे रब से फरियाद. याद रखना है तेरे को अच्छी तरह से. ह ली ना करे रब से फरियाद, ह ली ना करे रब से फरियाद. यहाँ पे याद रखना है बेटा तेरे को, बेटा मांगे कार स्कूटर बाप राजी. डन. याद रखना है. आणि जर हे तुला येत असेल तर अभिनंदन, नसेल तर प्रॅक्टिस कर तिथे. ये इकडे चल, येतं द्या लिहा असं. चल, ह ली ना खरे रब से फरियाद. मस्त. चलो बेटा नो, लिथियम के आगे बेरिलियम लिखना, याद रखना. बेटा मांगे कार स्कूटर बाप आणि राजी. ओके. ग्रुप नंबर व्यवस्थित दे बेटांनो, ग्रुप नंबर व्यवस्थित दे. हा आहे G1 म्हणजे ग्रुप नंबर 1. हा आहे G2 म्हणजे ग्रुप नंबर 1. आणि पिरियड द्या सर. हा आहे P1 म्हणजे पिरियड नंबर 1, पिरियड नंबर 2, 3, 4, 5, 6, 7. कधी कधी विचारतात बेटांनो, कॅल्शियम नावाचा एलिमेंट आहे, मॅग्नेशियम नावाचा एलिमेंट आहे, किती नंबरच्या आडव्या पिरियड मध्ये आहे. करेक्ट आन्सर आहे 3. किती नंबरच्या उभ्या ग्रुप मध्ये आहे. करेक्ट आन्सर आहे 2. ओके. ग्रुप नंबर 1 वाल्या एलिमेंटला काय बोलतात सर, बोलतात अल्कली मेटल. काय बोलतात, अल्कली मेटल. आणि सर ग्रुप नंबर 2 च्या एलिमेंटला काय म्हणतात सर, अल्कलाइन. अल्कलाइन अर्थ मेटल असं बोलतात. बाळांनो ह्या हली ना करे रब से फरियाद या सगळ्यांची व्हॅलेन्सी असते +1. आणि बेटा मांगे कार स्कूटर बाप राजी ह्या सगळ्यांची व्हॅलेन्सी असते +2. अरे मग मी तर सिंपल लक्षात ठेवेल ना बाळांनो, हली ना करे रब से फरियाद +1 चार्ज, बेटा मांगे कार स्कूटर बाप राजी +2 चार्ज. अरे सिंपल आहे, सहज लक्षात ठेवशील तो. डन 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 डन. चलो आगे जाते हैं. पुढचा ब्लॉक दाखवतो बेटांनो. पुढच्या ब्लॉक मध्ये मी तुला शिकवतोय पी वाला ब्लॉक. पी वाल्या ब्लॉक मध्ये बाळांनो सुरुवातीला दिलेला आहे, कोण दिलाय सुरुवातीला सर, नीट बघा. पहिला दिलाय बाळांनो बोरॉन, ॲल्युमिनियम, गॅलियम, इंडियम, थालियम. ओके. मी तुला बोललो मग अशी, बैंगन आलू गाजर इन थैली. आगे लिख बेटानो, कहे सीता जी सुनो प्रभु. चलेगा सर. डन. उसके आगे लिखेंगे ना पी ऐसे सबके बीच. ओके मस्त सर. यहाँ पे लिखेंगे उ स से टीपो, म्हणजे त्याचं पाय लिहून घे, त्याचं पाय लिहून घे. यहाँ पे लिखेंगे सर फर्स्ट क्लास बिरयानी आई एट, मैंने खा ली फर्स्ट क्लास वाली बिरयानी. और यहाँ पे लिखेंगे ही ना नीना और खरीना एक्सरे रंगीनवा. डन सर. सर हे थोडस क्लिअर 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 होतंय, नाही होतंय मग माझ्याकडे बेटानो, मी जसं सांगतो तसं लिहिण्याची प्रॅक्टिस कर. ये इकडं माझ्याकडे लक्ष दे. मी सुरुवातीला लिहिणार तर 13, नंतर लिहिणार 14, 15, 16, 17 आणि इथं नाही लिहायचं, थोडंसं वरती लिहायचं 18. डन. मग काय करायचं बाळांनो, पिरियड टेबलचे एलिमेंट थोडेसे लर्न असतील, थोडेसे जर लर्न असतील तर स्टार्ट कर बाळांनो. बोरॉन पासून पुढे स्टार्ट कर. चल, बोरॉन, कार्बन, नाइट्रोजन, ऑक्सीजन, फ्लोरीन, नियॉन. ओके. नियॉन के डोके के ऊपर लिखने का हीलियम. का लिखने का हीलियम. चल बेटांनो याच्या खाली लिहू. चल, बैंगन आलू गाजर इन थैली. अरे वा जमलंय सर. इथे लिहिणार मी, कहे सीता जी सुनो प्रभु. वाव सर मस्त जमलंय सर हे. ना पी ऐसे सबके बीच. चालेल सर मस्त. उ स से ठी पो. मस्त. याची प्रॅक्टिस करावी लागणार मी तुला, मी पण फार प्रॅक्टिस केली बेटानो, जमलं मला. फर्स्ट क्लास बिरयानी आई एट. मस्त जम्या. ओके. यहाँ पे लिखेंगे हिन्ना निन्ना और करीना एक्सरे रंगीनवा. मस्त. हे लक्षात ठेवलं बेटानो, तुझा ग्रुप नंबर 18 पर्यंत पी ब्लॉक पूर्णपणे संपला. याच्यामधले जे काही छोटे छोटे एलिमेंट आहेत ज्याला काय बोलतात ते छोटस लक्षात ठेव. मग मी काय म्हणलं, ग्रुप नंबर 13 ला म्हणायचं सर बोरॉन फॅमिली, जिथं कोण राहतं, बोरॉन आणि बोरॉनची बायका पोरं. सर ग्रुप नंबर 14 ला काय म्हणायचं,
कार्बन फॅमिली, जिथं कोण राहतं, कार्बन आणि कार्बनची बायका पोरं. सर ग्रुप नंबर 15 ज्याला काय बोलायचं, नायट्रोजन फॅमिली, जिथं कोण राहतं, नायट्रोजन आणि नायट्रोजनची बायका पोरं, यालाच म्हणतात सर निक्टोजेन. निक्टोजेन. पुढचा आहे ग्रुप नंबर 16 ज्याला काय बोलतात सर, सर ऑक्सिजन फॅमिली किंवा अजून दुसरं नाव देऊ, चॅल्कोजेन. मस्त आहे. ओके. ग्रुप नंबर 17ला काय म्हणायचं सर, याला ग्रुप नंबर 17ला बोलतात हॅलोजन. मस्त, हॅलोजेन. आणि ग्रुप नंबर 18ला तर तुला माहितच आहे, तुला माहितच आहे, तुझा क्लिअरच आहे, कोण, नोबले गॅस. नोबले गॅस, इनर्ट गॅस, यालाच बोलतात झिरो ग्रुप, म्हणजे शून्यवाला ग्रुप. डन बेटांनो. छोटासा पी ब्लॉक तो यासाठी क्लिअर आहे, क्लिअर आहे, क्लिअर आहे, क्लिअर आहे, क्लिअर आहे. बघ बेटा, डन 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 डन. छोटासा स्क्रीनशॉट तुला घेता येईल ते तू घेऊ शकतोस. थँक्यू सो मच. मस्त. डन. आगे चले गए और आगे चले जाने बाद मैं तेरे को दिखाता. मी म्हणलं चल मी तुला दाखवतो बेटांनो पी वाला ब्लॉक, नाही पी वाला ब्लॉक झाला, आता डी वाला ब्लॉक दाखवतोय. सो डी वाले ब्लॉक में हम क्या बोलते, आम्ही असंच म्हणतो की आम्हाला एक टीचर होते बेटांनो, सायन्स टीचर, त्यांचं नाव होतं वनिता, आडनाव होतं क्रोमियम. मॅम होत्या फेविकॉल को नहीं छोड़ती जनाब. हमें ऐसा याद रखते हैं बेटानो थोड़ा सा. उसके आगे लिखा है यारी जबरदस्त निभाना, मौत तक रुक जा. हमारी कुछ फ्रेंडशिप हुई क्या, यारी हुई क्या, तो हम निभाएंगे क्या, कब तक निभाएंगे, मौत तक निभाएंगे बेटानो. तो यारी जबरदस्त निभाना, मौत तक रुक जा, राह में पडे आग में कूद जा. ओके, म्हणजे रस्त्यात ना थोडीशी आग लागली त्यात पड आणि मर, असं म्हणतात ते वाक्यवाला. असं नाही करायचं बेटानो. सॉरी 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 सॉरी. इकडे व्यवस्थित चल, व्यवस्थित लक्ष दे. कसं लक्षात बाळांनो, इथलं यायचं बेटानो. 3 4 5 6 7 8 9 10 11 12 असं लिहून ठेवायचं. मस्त. मग पुढे काय करायचं, असं सुरू करायचं. चल, हे आपल्या यायचं सायन्स टीचर वनिता क्रोमियम, मैम फेविकॉल को नहीं छोड़ती जनाब. ओके, ऐसा याद रख सकता है तो. दूसरी वाली लाइन सांगू, चल इकडे. दूसरी वाली लाइन ऐसे लिखेंगे, टीचुक वही पेन से लिखते बेटानो. यहाँ पे लिखते यारी जबरदस्त निभाना, मौत तक रुक जा, राह में पडे आग में कूद जा. डन. आणि या 2 लाईन तू जर लिहिला शिकलास की तुला काय जमलं बेटानो, तुला जमला डी वाला ब्लॉक. डी वाला ब्लॉक. बस इस डी वाले को कैपिटल डी ना लिखते हुए ऐसा वाला लिखते बेटानो, होगा ऐसा वाला डी, है की नाही. स्मॉल वाला डी लिहायचं बेटानो, सगळे स्मॉल, एस स्मॉल, पी स्मॉल, डी स्मॉल, एफ स्मॉल, असं असतं बे. चलो, आता तुला मी ना एस पी डी असे 3 ब्लॉक सांगितले. आता तुझ्या समोर छोटासा पिरियड टेबल ओपन आहे, दिसतोय का, ए पिरियड टेबल दिसतोय का, दिसतोय का, हो का नाही, हो बोल, हो बोल, लवकर लवकर. ये है ग्रुप नंबर 1. टीचुक टीचुक कैसे लिखे, तारीख तेरे को अच्छा दिखे. ये है ग्रुप नंबर 1, ये है ग्रुप नंबर 2, ये है ग्रुप नंबर 3. टिंग 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 टिंग. यहाँ पे ग्रुप नंबर 12, यहाँ पे ग्रुप नंबर 13. टिंग 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 टिंग. ग्रुप नंबर 18. ओके सर, ग्रुप नंबर 1 ला काय बोलायचं सर, ग्रुप म्हणजे उभा उभा उभा. कोणता, हलीना करे रब से फरियाद बे. सर दुसरा कोणता, बेटा मांगे कर स्कूटर बाप राजी. ओके, हा वाला होता. मग काय करायचं, पहिला जो आहे ना हलीना करे रब से फरियाद, तो ग्रुप नंबर 1, त्याला बोलतात अल्कली मेटल. दुसऱ्या बाळांनो ग्रुप नंबर 2, त्याला बोलतात अल्कलाइन अर्थ मेटल. इकडे बेटा, इकडे इकडे पी ब्लॉक. ग्रुप नंबर 13 बोरॉन फॅमिली, 14 कार्बन फॅमिली, 15 नायट्रोजन फॅमिली, निक्टोजन, 16 ऑक्सिजन फॅमिली, चॅल्कोजन, फ्लोरीन फॅमिली, हॅलोजन. आणि बाळांनो लास्ट वनची हेलियमची फॅमिली, त्याला काय म्हणतात, नोबेल गॅसेस, इनर्ट गॅसेस, झिरो ग्रुप. हा मधलावाला जो ब्लॉक आहे बाळांनो, ते मधल्यावाला ब्लॉक म्हणतात ट्रान्झिशन एलिमेंट. काय म्हणतात, ट्रान्झिशन एलिमेंट. आणि खालचा वाला इनर ट्रान्झिशन एलिमेंट, कारण ह्याच ते पिल्लू असतं छोटस, म्हणून याला म्हणतात ट्रान्झिशन एलिमेंट. याला म्हणायचं इनर ट्रान्झिशन एलिमेंट. फॉर एक्झाम्पल आम्ही म्हणलो बाळांनो, असं नाव असेल सागर पवार, असं नाव एक सागर पवार. आणि सागर पवार यांना एक छोटासा मुलगा झाला, त्याचं नाव ठेवलं सपोज ओम. तर ओमचं नाव कसं असेल, ओम सागर पवार. तर हा सागर पवार आहे आणि हा कोण आहे, ओम सागर पवार आहे. कसं कळलं, हा ट्रान्झिशन एलिमेंट आहे, हा इनर ट्रान्झिशन एलिमेंट आहे. कळतंय का, पप्पांचं नाव पुढे लावलंय म्हणजे हा कोणाचा आहे, वरच्यांचाच आहे. इसको बोलेंगे ट्रांजिशन एलिमेंट, इसको बोलेंगे इनर ट्रांजिशन एलिमेंट. ग्रुप नंबर 1 2 3 से लेकर 12, 13 से लेकर 18. गॉट इट. मस्त कळतंय.
आता चल बाळांनो थोडीशी पुढे या, अजून भारी एक गोष्ट सांगतो तुला. तुला जर बाळांनो मेटल लक्षात ठेवायचे असेल तर एस ब्लॉक मध्ये हायड्रोजन सोडला तर बाकीचे सगळे सगळे मेटल, हा हायड्रोजन सोडला बाकी सगळे मेटल, हे सगळे मेटल, हे सगळे मेटल. म्हणजे डी ब्लॉक मध्ये सगळे मेटल, ए ब्लॉक मध्ये सगळे मेटल, या ब्लॉक मध्ये सगळे मेटल. मग सर नॉन मेटल कुठं मिळणार सर? नॉन मेटल ये हरे 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 दिख रहे क्या? हा हे हिरवे हिरवे नॉन मेटल. नॉन मेटल कुठं बघायला मिळतात? फक्त आणि फक्त पी ब्लॉक मध्ये, फक्त आणि फक्त पी ब्लॉक मध्ये. मग सर इथं मेटल नसतात का? मेटल बी असतात, मेटलॉइड बी असतात आणि नॉन मेटलही असतात. नोबेल गॅस पण स्पेशल असतात. नोबेल गॅस म्हणजे ज्यांचं पोट भरलंय बे, ज्यांना कोणाचीच गरज नाही, ना इलेक्ट्रॉन घेतात ना इलेक्ट्रॉन देतात, ते वाले नोबेल गॅसेस. हिना नीना और करीना एक्सरे रंगीन, ते नाही का जया सुषमा और हिना सबकी पसंद निरमा, तसला वाला फील चालला बेटा. तर 2 मिनिटं सोडून दे. तुला जर बाळांनो मेटल लक्षात ठेवायचं असेल तर तुला येल्लो येल्लो दिसला का कलर? येल्लो येल्लो. तर येल्लो येल्लो वाले कोण येतं? येल्लो येल्लो वाले कोण येतं? येल्लो येल्लो वाले सर येल्लो वाले मेटलॉइड येतं. लक्षात कसं ठेवणार? बाशी गेली आशीच साप ठी पो, हा वाला पण घेतात, कधी ऍस्टेटाईन पण घेतात, वेगवेगळ्या बुक मध्ये वेगवेगळा दिलेला. पण एवढं तरी लक्षात ठेव, बाशी गेली आशीच साप टेपो म्हणजे काय? बशी होती, बशी गेली अशीच, बशी गेली अशीच, आणि सगळ्यांनी काय करा? टिपो. मस्त. ये पिरियड टेबल आणो, इससे बेटा नो बहुत प्यार करना. हे फार लक्षात ठेव. हा 10वीला लागणार, हा 11वीला लागणार, हा 12वीला लागणार. तू जोपर्यंत ऑर्गेनिक इनऑर्गेनिक केमिस्ट्री शिकणार तोपर्यंत हा येणार. ही ब्लॉक केमिस्ट्री मध्ये येतात बेटानो. फार चांगला लक्षात ठेव. कळतंय का? डन. नहीं तो पिरियड टेबल नाराज हो जाएगा. चल बेटानो आगे आते हैं. आणि एक छोटीशी गोष्ट सांगू, मला हे फार आवडतं म्हणून मी तुला सांगण्याचा प्रयत्न करतो. हे बघ ना, हे पंढरपूर आहे माझ्यासाठी. हे 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 विठाला 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 पंढरपूरला चालले तेव्हा हे 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 पानी में डुबकी लगा के डुबकी लगा के डुबकी लगा के, अब गंगा नहा रहे हैं, गंगा नहा रहे हैं, पाप धुल जाता है गंगा नहाने से. इधर आ बेटांनो. आम्ही म्हणतो बेटांनो असंच माहितीसाठी सगळ्यांच्या, की असं म्हणूयात 2 मिनिटं स्टोरीसाठी. असं म्हणूयात की आपले जे मेटल काका आहेत ना, मेटल काका, ते मेटल मेटल मेटल, हे जे मेटलवाले आहेत ना मेटल, हे पंढरपूरला राहतात. 2 मिनिटं म्हणा सर. लोक पंढरपूरला का राहतात? पुण्य कमावल्या. सर पुण्य म्हणजे काय? सर पुण्य म्हणजे पॉझिटिव्ह. सर पुण्य कधी मिळतं? जर तुम्ही आयुष्यात दिलं ना दुसऱ्याला, दिलं ना तर पुण्य मिळतं. म्हणजे सर काय करायचं? डोनेट. काय करायचं? डोनेट. इलेक्ट्रॉन. जर इलेक्ट्रॉन दिला तर प्लस चार्ज मिळतो का? हो. म्हणून त्याला म्हणायचं इलेक्ट्रो पॉझिटिव्ह, आणि त्यालाच बोलायचं कॅटायन. मस्त आहे. म्हणजे सर Na+ चा अर्थ काय? सर Na+ चा अर्थ आहे सोडियमने 1 इलेक्ट्रॉन दिला आहे, आणि Mg2+ मॅग्नेशियमनी 2 इलेक्ट्रॉन दिले आहेत. Al3+ अल्युमिनियमने 3 इलेक्ट्रॉन. डन. ओके. पुढे बाळांनो, लोक हे नॉन मेटल वाले कुठे राहतात बाळांनो? मे बी काशीला राहतात. लोक काशीला काय जातात? पाप धुवायला जातात. पाप म्हणजे काय बेटानो? मला वाटतं पाप म्हणजे निगेटिव्ह. आयुष्यात पाप का होतं माहितीये? नुसतं घेतलं ना की पाप होतं बेटा. मग ते गेन करतायत. काय करतात? गेन इलेक्ट्रॉन. मग त्यांना म्हणायचं इलेक्ट्रो निगेटिव्ह. म्हणजेच कोण? एनायन. म्हणजे ते घेतलं बाळांनो. F- चा मिनिंग काय? फ्लोरीनने 1 इलेक्ट्रॉन घेतला आहे. O2- ऑक्सिजनने 2 इलेक्ट्रॉन घेतले आहेत, आणि N3- नायट्रोजनने 3 इलेक्ट्रॉन घेतले आहेत. डन बेटांनो. ही वाली गोष्ट तू लक्षात ठेव. यहाँ से आगे तुला याद रखेगी. मेटल काय बनवतात? सर मेटल इलेक्ट्रॉन देतात, पॉझिटिव्ह वाले चार्ज बनवतात, आणि नॉन मेटल इलेक्ट्रॉन घेतात, निगेटिव्ह वाले चार्ज बनतात. ज्यांच्यावरती जनरली निगेटिव्ह चार्ज दिसतो ते कोण असतात? ते नॉन मेटल असतात. ज्यांच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज दिसतो ते कोण असतात? मेटल असतात. आणि सर असा एखादा आला मेटल जेव्हा पॉझिटिव्ह निगेटिव्ह, मग एक्सेप्शन म्हणायचं केमिस्ट्रीमध्ये. टिंग 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 टिंग. आगे आते है बेटांनो. चला आता सगळ्यात इम्पॉर्टंट वाला पार्ट सुरू करूयात ह्या चॅप्टर मधला, ज्याचं नाव आहे व्हेरिएशन ऑफ पिरियोडिक प्रॉपर्टीज. रेडी स्टडी गो. व्हेरिएशन ऑफ पिरियोडिक प्रॉपर्टीज. मग ह्या पिरियोडिक प्रॉपर्टीज ग्रुपमध्ये वरून खाली येताना, पिरियड मध्ये लेफ्ट कडनं राईट कडे जाताना काय होतात? वाढतात, कमी होतात की सेम राहतात? हे शिकण्याच्या अगोदर या भावांनो की 8, 9, 10 काही प्रॉपर्टीज तुझ्या समोर येतात. त्या प्रॉपर्टीज अगोदर तुला समजणं फार महत्वाचं आहे. म्हणून मी तुला काही सांगण्याचा प्रयत्न करतो. व्यवस्थित समजून घे, व्यवस्थित समजून घे. पहिली वाली प्रॉपर्टी बेटानो, नंबर ऑफ शेल. सर नंबर ऑफ शेल म्हणजेच सर ऑर्बिट असतं. काय असतं? ऑर्बिट असतं. ऑर्बिट असतं. इथं सध्या व्हेरिएशन वगैरे काही नाहीये काय व्हेरिएशन. एवढंच लक्षात ठेव की नंबर ऑफ शेल म्हणजेच ऑर्बिट असतात. डन का? टी चूक. डन. ऑर्बिट असतात. सर ऑर्बिट म्हणजे ते नाही का, सपोज सोडियमचा ऍटॉमिक नंबर असेल 11, तर नाही का इलेक्ट्रॉन डिस्ट्रीब्युशन 2,8,1 असेल,
तर नाही का हा सोडियमचा न्यूक्लियस काढायचा, ही पहिली शेल, ही दुसरी शेल आणि ही तिसरी वाली शेल. ओके, ह्या शेललाच म्हणायचं ऑर्बिट. ओके, नंबर ऑफ शेल म्हणजे नंबर ऑफ ऑर्बिट. दुसरं आहे ऍटॉमिक साईज. ऍटॉमिक साईज म्हणजे ऍटमची साईज. ओके, ऍटमची साईज, ऍटमची साईज इकडे बघ बेटा, हा इकडे इथे 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 ऍटमची साईज बे यहाँ से लेकर न्यूक्लियस से लेकर लास्ट तक. ओके, 10वी पर्यंत असंच शिकायचं बे, 11वीत वेगळं शिकवतो थोडस. हे बाळांनो साईज, साईज याद रखना तेरे को, साईज. तिसरं बेटांनो व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनला शॉर्ट फॉर्म मध्ये म्हणतो व्ही इलेक्ट्रॉन. व्ही इलेक्ट्रॉन म्हणजे बाळांनो लास्ट शेल मधील इलेक्ट्रॉन. लास्ट शेल मधील इलेक्ट्रॉनला काय बोलतात? व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन बोलतात. पुढे बेटांनो व्हॅलेन्सी. सर व्हॅलेन्सी म्हणजे काय? सर व्हॅलेन्सी म्हणजे कंबायनिंग कॅपॅसिटी ऑफ एन एलिमेंट. कंबायनिंग कॅपॅसिटी. सर कंबायनिंग कॅपॅसिटीचा अर्थ नेमका कळला नाही. अरे स्टेबल होण्यासाठी तो किती इलेक्ट्रॉन देतो किंवा किती इलेक्ट्रॉन घेतो म्हणजे कोण असतं? म्हणजे असं सर व्हॅलेन्सी ताई, व्हॅलेन्सी ताई. पुढे दिलं आयोनायझेशन पोटेन्शियल. यालाच मी म्हणतो आयोनायझेशन एनर्जी आणि याला मी शॉर्ट फॉर्म मध्ये लिहितो आणि ते म्हणजे आई. सो आई म्हणजे काय असतं माहितीये? थोडस व्यवस्थित मराठीत लक्षात ठेव जेणेकरून लवकर कळेल. आई म्हणजे काय असतं माहितीये का? मी तर लिहितो ऍटम मधून इलेक्ट्रॉन बाहेर काढण्यासाठी लागणारी एनर्जी. मस्त, याला काय म्हणायचं? आयोनायझेशन एनर्जी. सर थोडंसं अवघड वाटतंय का? अरे व्यवस्थित समजून मला. आयोनायझेशन एनर्जी म्हणजे काय? एक ऍटम आहे, त्या ऍटम मध्ये लई इलेक्ट्रॉन येतं, लई इलेक्ट्रॉन पैकी एका इलेक्ट्रॉनला हाणायचंय आणि बाहेर काढायचंय. तर तो हाणण्यासाठी किती हाणावं लागलं, दॅट इज आयोनायझेशन एनर्जी. ऍटम मधून इलेक्ट्रॉन बाहेर काढण्यासाठी लागणारी एनर्जी म्हणजे कोण? आयोनायझेशन एनर्जी. पुढे काय दिलंय सर? सर 7वा पाठ घ्या, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. या इलेक्ट्रॉनला मी म्हणतो बाळांनो हावळेपणा. म्हणजे हा काय करतो माहिती का? हा इलेक्ट्रॉनला काय करतो? अट्रॅक्ट करतो. म्हणजे इलेक्ट्रॉनला म्हणतो य. ओके, म्हणजे एक ऍटम आहे, तो ऍटम दुसऱ्या इलेक्ट्रॉनला काय म्हणणार माहिती का? ये की लगा. असं जर करत असेल सारखा तर तो कोण आहे? सर तो इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. ओके डन. आणि मग त्यांनी इलेक्ट्रॉनला अट्रॅक्ट करण्यासोबत इलेक्ट्रॉन अफिनिटी आली. इलेक्ट्रॉन अफिनिटीला शॉर्ट फॉर्म मध्ये होणार ई ए. मग हा इलेक्ट्रॉन अफिनिटी बाळांनो व्यवस्थित समजून घे. हा इलेक्ट्रॉन अफिनिटी बघा, इलेक्ट्रॉन अफिनिटी म्हणजे काय? हा इलेक्ट्रॉनला ऍक्सेप्ट करतो म्हणजे काय करतो माहिती का? डायरेक्ट घरात घेतो. म्हणजे हा पाहुण्यांना फक्त पाहुणा आमच्या घरी येत जा, पाहुणा आमच्या घरी येत जा असं नाही म्हणत आहे. एक्झॅक्टली ऍड्रेस सांगतात, डेट देतात आणि त्या डेटला आमच्या घरी कार्यक्रम आहे, घरात येतात. बाळांनो इलेक्ट्रॉनला ऍक्सेप्ट करणं म्हणजे इलेक्ट्रॉनला घरात घेणे. आणि त्यांचं घर कोणतं बेटांनो? सर घर म्हणजेच ऍटम, इलेक्ट्रॉनला घरात घेणे म्हणजे काय असतं? इलेक्ट्रॉन अफिनिटी. पुढे बेटांनो मेटॅलिक कॅरेक्टर. तर तुला माहित असेल, जो लवकर इलेक्ट्रॉन देतो ना तो गुड मेटल. जो लवकर इलेक्ट्रॉन देतो तो गुड मेटल. ओके, आणि तुझ्यासाठी एक छोटीशी गोष्ट सांगतो, इथे व्यवस्थित लक्षात ठेव. इथे लिहायचं मेटल आणि शेजारी लिहायचं नॉन मेटल. एक लिहायचं मेटल, दुसरं लिहायचं नॉन मेटल. सर मेटलच्या खाली लिहायचं ऍसिड, नॉन मेटलच्या खाली लिहायचं बेस. और ये होने के बाद ये वाली स्टेप करने की, ये वाली टुंग 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 वाली स्टेप चाहिए. सो ये वाली स्टेप जब करेंगे बेटा ना, तो कैसा करेंगे? मेटल बेस के साथ, नॉन मेटल ऍसिड के साथ. आणि असं म्हणायचं मेटल काय बनवतात? बेस. नॉन मेटल काय बनवतात? ऍसिड. सर मेटल सांगा की एखादा, सोडियम. त्याचा बेस सांगा की सर NaOH. अरे जमले गेलो का? मस्त. सर नॉन मेटल सांगा क्लोरीन, ऍसिड सांगा HCl. अरे वा 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 वा, छान, मस्त आहे की. म्हणजे आता कळलं मेटल काय बनवतात? बेस बनवतात. मेटल काय बनवतात? बेस. म्हणजे सर मेटलचे ऑक्साईड कसे असणार? बेसिक. आन्सर पुढे दिलंय नॉन मेटलिक. ओके, इथे नॉन मेटलिक ऑक्साईड आहे, ज्यालाच म्हणतात ऍसिडिक. नॉन मेटल कसे असतात? ऍसिडिक. याद रखना, नॉन मेटल ऍसिडिक. हे बेटांनो मेटल कसं लक्षात ठेवणार? इथे या मेटल, नॉन मेटल, ऍसिड, बेस, क्रिस क्रॉस. मेटलची कोणासोबत जोडी? बेसवर. नॉन मेटलची ऍसिड. मेटल काय बनवतात? बेस. नॉन मेटल काय बनवतात? ऍसिड. व्यवस्थित लक्षात ठेव. आणि या थोड्याशा प्रॉपर्टी पहा. कसं? नंबर ऑफ शेल म्हणजे शेल गोल असतात ते. ऍटॉमिक साईज म्हणजे काय? सर न्यूक्लियस पासून शेवटपर्यंत जी साईज असते त्याला म्हणतात ऍटॉमिक साईज. तिचं काय? व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. शेवटच्या शेल मधले इलेक्ट्रॉन म्हणजे काय असतं? व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. व्हॅलेन्सी म्हणजे काय असतं? कंबायनिंग कॅपॅसिटी ऑफ एन एलिमेंट म्हणजे व्हॅलेन्सी असतं. पुढे काय? आयोनायझेशन एनर्जी म्हणजे ऍटम मधून इलेक्ट्रॉन बाहेर काढण्यासाठी लागणारी एनर्जी. सर अगोदर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी घे, हावरेपणा. इलेक्ट्रॉनला काय म्हणायचं? य. नंतर इलेक्ट्रॉन अफिनिटी बेटा, वरचा पॉईंट घे.
याला इलेक्ट्रॉन मध्ये काय करायचं, ऍक्सेप्ट करायचं, इलेक्ट्रॉनला घरात घ्यायचं डायरेक्टली. मेटल म्हणजे जो लवकर इलेक्ट्रॉन देतो तो गुड मेटल, जो उशिरा इलेक्ट्रॉन देतो तो बॅड मेटल. कळतंय बेटानो? गुड मेटल कोण? जो लगेच इलेक्ट्रॉन देतो, लगेच इलेक्ट्रॉन पुण्य करतो बे, पंढरपूरला राहतात ना ते. आणि मेटलचे ऑक्साईड कसे असतात, बेसिक. म्हणजे मेटलिक कॅरेक्टर वाढले की बेसिक ऑक्साईडचे कॅरेक्टर वाढणार, नॉन मेटलिक कॅरेक्टर वाढले की ऍसिडिक कॅरेक्टर वाढणार. क्लिअर 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 डन. चल बेटांनो पुढे गोष्टी सुरू करूयात आणि पुढे येऊयात पिरियोडिक प्रॉपर्टीज अलॉंग दी ग्रुप. इथे बाळांनो फार मस्त शब्द आणलाय, ये वाला शब्द मस्त. पिरियोडिक प्रॉपर्टीजचं व्हेरिएशन पाहिजे अलॉंग दी ग्रुप. सर ग्रुपमध्ये कुठून कुठं सर? सर मला वाटतं वरून खाली ना, टॉप टू बॉटम, वरून खाली येतं ना ती प्रॉपर्टी ग्रुपमध्ये काय होणार. मग ग्रुपमध्ये मी छोटासा पॅटर्न लिहून ठेवला बेटा ना तो यासाठी. मग इथे लिहिलं मी ह ली ना खरे रब शे फरियाद. मस्त आहे सर. अजून काही सांगाल का यांच्याबद्दल? याच्याबद्दल मी सांगेल. हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर असतो 1 आणि इथं पॅटर्न लिहून ठेवला 2 8 8 18 18 32. ओके अबे ऍडिशन काय चालू, 1 + 2 सर 3 3 + 8 11 11 + 8 19. वाव 19 + 18 37 37 + 18 55 55 + 32 87. मजाच मजा ना, किती भारी चाललंय मस्त. चल सर 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 मला सांगा सर हायड्रोजनचं इलेक्ट्रॉन शेल्युशन कसं असेल 1 आणि लिथियमचं 2,1. ओके आणि सोडियमचं 2,8,1. ओके पोटॅशियम 2,8,8,1 अँड सो ऑन अँड सो ऑन अँड सो ऑन सो ऑन. खाली गेल्यानंतर तुम्हाला कळलं का? बघ रे बेटानो, हायड्रोजनकडे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन 1, लिथियमकडे 1, सोडियमकडे 1, पोटॅशियमकडे 1 आणि ह्यांचे गोल गोल काढून ठेवतो. गोल गोल बघा बेटानो, गोल 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 बघ. ओके हायड्रोजन कसं असेल माहिती का? हायड्रोजन असं असेल बारीक. लिथियम कसं असेल माहिती का? लिथियम असेल 1 2 असं असेल. सोडियम कसं असेल? सर सोडियम जरा मोठा असेल, गबदुल्या 1 2 3 हा सोडियम असेल. आणि पोटॅशियम तर कसं असेल अजून गबदुल्या. फ्रान्सियम तर कसं असेल, अयो फ्रान्सियम तर कसला असेल सर 1 2 3 4 5 6 7 असे असे गोल गोल मोठे काढायचे. एवढा मोठा फ्रान्सियम असेल. आता एक छोटीशी गोष्ट लक्षात ठेवा आणि ते म्हणजे काय, मी तुम पुढे म्हणणार न्यूक्लियस. न्यूक्लियसला म्हणायचं पॅरेंट. पॅरेंट आणि त्यांच्या घरी बाळांनो जो त्यांचा ऍटॉमिक नंबर आहे ना, जे इलेक्ट्रॉन आहेत ना ते इलेक्ट्रॉनला म्हणायचं पिल्लो. पोरही म्हणू शकतो तुम्ही, पिल्लो म्हणू शकता, पोरं म्हणू शकता. अरे सिंपल बेटांनो. चल ये इकडं. आता काय करायचं माहिती का? सिंपल मला सांग बाळांनो, हायड्रोजनच्या घरी हायड्रोजनचा जो ऍटॉमिक नंबर आहे त्याला काय म्हणायचं पॅरेंट आणि इलेक्ट्रॉनला काय बोलायचं पिल्लो. ओके मग मला सांग हायड्रोजनच्या घरी पोरं किती येतं? किती पोरं येतं? पिल्लू किती येतं? 1. लिथियमच्या घरी पिल्लू 3. अयो सोडियमच्या घरी पोरं किती? 11. अरे वा. पोटॅशियमच्या घरी पोरं 19. रुबिडियमच्या घरी 37. यांच्या घरी किती? 87. 87 पोरं आहेत त्यांच्या घरी. वा चांगली प्रगती आहे. एवढी प्रगती असायला पाहिजे. नको 140 कोटी झालेले आहेत. नंबर ऑफ शेल इकडे रे बेटांनो, नंबर ऑफ शेल. तुम्हाला काय वाटतंय वरून खाली जाताना नंबर ऑफ शेल काय होत आहेत? सर इथं 1 शेल 2 शेल 3 शेल 7 शेल. वा म्हणजे सर खाली जाताना नंबर ऑफ शेल काय होत आहेत? इनक्रीजेस, वाढत आहेत. पुढे बेटांनो ऍटॉमिक साईज. ऍटॉमिक साईज म्हणजे सर सर न्यूक्लियस पासून बाहेर. इथं बघ ना बेटांनो साईज एवढी असेल, इथं एवढी असेल. अयो इथं वा मोठी आहे आणि तो बाया 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 लय मोठी झाली. मग इथं बाळांनो काय होत आहे? इनक्रीजेस होतीये, वाढत वाढत चालली बाळांनो. पुढे बघ बाळांनो व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. सर ते शेवटच्या शेल मधल्या इलेक्ट्रॉनला काय म्हणणार मी? व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. मग व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन काय येतं? शेम. शेम टू शेम. ओके सर व्हॅलेन्सी. अरे व्हॅलेन्सी शिकवली होती ना बे. ह ली ना करे रब से फरियाद +1च्या सगळ्यांची व्हॅलेन्सी किती असते? एकच. म्हणजे कशी असणार? शेम टू शेम. शेम. पुढे बाळांनो आयोनायझेशन एन्थाल्पी, यालाच आपण आयोनायझेशन एनर्जी म्हणलो होतो. बोल 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 काय? ऍटम मधून इलेक्ट्रॉन बाहेर काढण्यासाठी लागणारी एनर्जी. आता बघा बेटांनो, मी म्हणलं न्यूक्लियस म्हणजे पॅरेंट आणि इलेक्ट्रॉन म्हणजे पिल्लू. मला सांग हायड्रोजनच्या घरी पिल्लू किती येतं? 1. लिथियमच्या घरी बेटांनो शेवटच्या शेल मध्ये 1 पिल्लू. हे इकडे 1 पिल्लू, इकडे इकडे बघा. ओके भांडणं करण्याचा एक छोटासा रूल असतो बेटांनो आणि तो रूल असतो घरापासून जेवढं पोरग लांब असेल ना, घरापासून जेवढं पोरग लांब असेल ना तेवढं हाणायला सोपं. का? कारण जर तुम्ही हायड्रोजनच्या पोराला हाणायला गेलात ओके तर बाळांनो याचे मम्मी पप्पा न्यूक्लियस मध्ये येतं म्हणजे किचन मध्ये येतं आणि पोरग कुठे आहे? किचन मध्येच आहे. ओके याला चुकून जरी हात जरी लावला तर हे मोठ्याने वाटतंय मम्मी हाणताय हे मला मम्मी. ओके याला हाणणं अवघड आहे बेटांनो. म्हणजे याला मारायचं म्हणलं त्याची आयोनायझेशन एनर्जी मे बी असेल 500, 1000, 2000. आणि हे पोरग बघू बेटा फ्रान्सियमचं पोरग,
हे पोरग सर घरापासून लांब आहे, लांब आहे, लांब आहे. घराच्या पुढं, घराच्या बाहेर रस्ता आहे, रस्त्याच्या पलीकडे जंगल आहे, जंगलाच्या पलीकडे दुसरं एक माळरान आहे, त्या माळरानावरती एक पोरग आहे, त्याला तिथे जाऊन हाणायचं. सोपं आहे. याची आयनॅशन एंथॅल्पी किती? एक. म्हणजे याला एकाच फटक्यात हाणलं की लगेच बाहेर पडेल भांडण, आणि याला फार मारावं लागेल, फार मारावं लागेल. म्हणून याची आयनॅशन एंथॅल्पी जास्त आणि याची कमी आहे. म्हणजे वरून खाली येताना आयनॅशन एंथॅल्पी काय होतीये? डिक्रीज होतीये, कमी कमी होते बेटांनो. चल बेटांनो, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी म्हणजे हावरेपणा. मला कोण सांगाल रे बाळांनो? आता इलेक्ट्रॉनला बोलवायचंय. हायड्रोजन एखाद्या इलेक्ट्रॉनला बोलवेल का आमच्या घरी यायला? हायड्रोजनच्या घरी पोरं किती येतं? एक. तो दुसऱ्या एखाद्या पोराला बोलू शकतो का? चान्सेस आहेत, त्यांच्या घरी एकच असेल. अजून दुसऱ्याला बोलू शकतो. फ्रान्सिमच्या घरी पोरं किती येतात? 87. किती? 87. हे अजून एखाद्या पोराला बोलवतील का? नाही बोलवणार बेटांनो. अरे 87 पोरं यांच्या घरी एक आला तर IPLच्या 8 टीम यांच्याच घरी तयार होतील. हा बोलवणार नाही, हा बोलवू शकतो. सो वरून गेल्यानंतर खाली 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 येताना फ्रान्सिम इलेक्ट्रॉनला बोलवत नाही, फ्रान्सिम हावरा नाही. म्हणजे वरून खाली येताना काय होतंय? डिक्रीज होतंय. काय होतंय? डिक्रीज. सर इलेक्ट्रॉन डिक्रीज होते. जे इलेक्ट्रोनिगेटिव्ह होतं तेच इलेक्ट्रॉन अफिनिटीज होतं. ती पण गोष्ट काय होणार? डिक्रीज होणार. ओके, मला सांगा मेटल कॅरेक्टर. मेटल कोण चांगला? लिथियम वाला मेटल चांगला का फ्रान्सिम वाला चांगला? जो लवकर इलेक्ट्रॉन देतो का तो चांगला वाला मेटल. जो लवकर इलेक्ट्रॉन देतो का तो चांगला. फ्रान्सिम लवकर देतो. म्हणजे वरून खाली येताना खाली मेटल चांगला आहे. म्हणजे खाली जाताना मेटल कॅरेक्टर काय होतात? इन्क्रीज होत आहेत. इन्क्रीज. ओके, मग सर बेसिक कॉस्ट काय? सेम इन्क्रीजेस. आणि नॉन मेटल कॅरेक्टर त्याच्या एक्झॅक्टली उलट होणार. काय होणार? डिक्रीजेस. काय होणार? डिक्रीजेस. कमी कमी होऊन जाणार. अरे सिंपलचा फंडार आहे बेटा, सिंपलचा. थोडस क्लिअर होतंय का? थोडंफार क्लिअर होतंय का? नंबर ऑफ शेल, atomic size, valence electron, valency, ionization enthalpy, electron affinity, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, मेटलिक कॅरेक्टर म्हणजेच बेसिक ऑक्साईड, आणि इथं लिहिलंय नॉन मेटलिक कॅरेक्टर म्हणजेच ऍसिड ऑक्साईड. क्लिअर. आणि हा वाला छान हलिना कॅरियरचे फरियाद. हा वाला पॅटर्न लक्षात ठेवा, पाठ करू नको बेटांनो. लॉजिक याच्या थ्रू डेव्हलप करा. न्यूक्लियसला 1 पॅरेट, इलेक्ट्रॉनला 1 पिल्लू. जर त्यांच्या घरी 87 पोर असतील तर अजून एखाद्याला बोलवतील का? नाही. म्हणजे हा हावरा नाहीये. हा कोण बांधू? चांगला मेटल बेटांनो. का? कारण लगेच इलेक्ट्रॉन देतो. हे बघ पोरग घरापासून फार लांब आहे, हाणायला सोपं. किती? एकाच फटक्यात इलेक्ट्रॉन देतोय. यो 500 फटक्यात देतोय. यो चांगला आहे का? नाही. हा चांगला मेटल नाहीये. हा चांगला मेटल आहे हो. सो याची आयनॅशन एंथॅल्पी कमी. क्लिअर का? क्लिअर का? क्लिअर का? व्यवस्थित बघ रे बेटा, व्यवस्थित गोष्टी क्लिअर करून घे. चलो मस्त. और हम जाते आगे. चलो, व्हेरिएशन ऑफ पिरियडिक प्रॉपर्टीज अलॉंग द पीरियड. आता इथं मस्त पैकी वाला पीरियड वाला टॉपिक आहे. सो दिस विल बी दी सेकंड लास्ट और लास्ट वाला टॉपिक. सो हा पिरियड मध्ये बघ बाळांनो. आता काय करायचं? पिरियड म्हणजे आडवा आडवा ना. ओके मस्त. मी एक छोटासा पिरियड तुझ्यासाठी लिहून टाकतो. मी लिहिलं लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन आणि निऑन. ओके सर, निऑनला नाही घ्यायचं ना खेळायला. निऑन हा शानाना हा असतो सर, नोबले गॅस. ओके, त्याच्यात थोड्याशा प्रॉपर्टी वेगळ्या वेगळ्या असतात. मग यांना घे बाळा. काय यांचा ऍटॉमिक नंबर बघ बाळांनो. यांचा ऍटॉमिक नंबर म्हणजे Z 3 4 5 6 7 8 9. ओके सर, यांचं इलेक्ट्रॉनिक शेल डिस्ट्रीब्युशन सांगा. ESD याचा असणार 2,1. याचं बोरॉनचं सांगा 2,3. सर ऑक्सिजनचं सांगा 2,6. मस्त. यांची डायग्राम काढली तर सर हे तर कळलं की सगळ्यांकडे 2-2च शेल येतात. मस्त. मग आता तुला पहिली गोष्ट तर सर क्लिअर करू. ये इकडं. नंबर ऑफ शेल काय? तर सर नंबर ऑफ शेल म्हणजे नाही का सर 2,1 2 शेल, 2,3 2 शेल, 2,6 किती शेल? 2 शेल 2 शेल. म्हणजे सेल काय येतं? सेम टू सेम. शेल कशा येतात? सेम. ओके, पहिल्यांदा तिसरा पॉईंट बघ बेटा. तिसरा पॉईंट बघ. चल, पहिला झाला, तिसरा बघ. आता व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन बघ. सर व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन इथं 1 येतं, इथं 2, इथं 3 4 5 6 7 8. अरे वा. म्हणजे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन काय होत आहेत? सर इन्क्रीज होत आहेत. इन्क्रीज इन्क्रीज. सर व्हॅलेन्सी सांगाल का? ए बेटा, लिथियमची व्हॅलेन्सी इथं लिहितो व्हॅलेन्सी वरती. लिथियमची व्हॅलेन्सी 1 2 3 4. इथं काय बेटा? 3 2 1 आणि इथं असणार 0. ओके, अरे त्यांची व्हॅलेन्सी 0 ना, ते इलेक्ट्रॉन देत नाहीत, घेत नाहीत. म्हणजे बाळांनो तुला कळतंय व्हॅलेन्सी पहिल्यांदा 1 to 4 पर्यंत इन्क्रीज होते आणि नंतर 4 to 0 पर्यंत डिक्रीज होते, कमी होते. मस्त. आयोनायझेशन एंथॅल्पी म्हणजे काय बाळांनो? इलेक्ट्रॉन बाहेर काढण्यासाठी लागणारी एनर्जी. मला पहिल्यांदा हे सांगा, इलेक्ट्रॉन कोण देतं? मेटल देतं की नॉन मेटल देतात? तर सिंपल तुला कळत असेल तर पहिला हा लिथियम कोण आहे बेटांनो? लिथियम मेटल आहे. हा बेरिलियम कोण आहे सर? मेटल आहे. बोरॉन कोण आहे? हा मेटॅ लॉइड आहे सर. कार्बन कोण आहे? नॉन मेटल. नायट्रोजन कोण आहे? नॉन मेटल. ऑक्सिजन कोण आहे? नॉन मेटल. फ्लोरीन कोण आहे? नॉन मेटल. ओके, मग मला सांग बाळांनो,
आयोनेशन एंथॅल्पी म्हणजे इलेक्ट्रॉन बाहेर काढणे. इलेक्ट्रॉन कोण लवकर देतं? सर मेटल देतात, नॉन मेटल देत नाही. नॉन मेटल कसे असतात? हावरे असतात. नॉन मेटल कसे असतात? हावरे असतात. ते इलेक्ट्रॉन देत नाही, ते काय करतात? घेतात. ओके, मग हे मेटल इलेक्ट्रॉन देतील का? हो देतील. हे देतील का? नाही 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 नाही. देतील का? हो 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 देतील का? नाही नाही. म्हणजे यांची आयोनेशन एंथॅल्पी बाळांनो, यांना जर बाळांनो मी 10 फटके मारले, त्यांनी इलेक्ट्रॉन दिला, हे हावरे येतं, हे देत नाहीत बाळांनो. यांना किती फटके मारावे लागतात? मे बी सर 500 फटके मारावे लागतात, 1000 फटके लागतात. तर पुढे जाताना आयोनेशन एंथॅल्पी काय होतीये? बोल रे बेटा, काय होतीये? सर इन्क्रीज होतीये, इन्क्रीज होतीये. पुढे सांग बेटा. इलेक्ट्रोनिगेटिव्ह म्हणजे हावरेपणा. मला सांग रे, हावरे कोण असतात? मेटल हावरे असतात का नॉन मेटल? नॉन मेटल हावरे असतात. म्हणजे नॉन मेटल पुढे जाताना इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी काय होईल? इन्क्रीज होईल. काय होईल? इन्क्रीज होईल. मग सर इलेक्ट्रॉन अफिनिटी सुद्धा काय होणार? सेम पॅटर्न. कोणता? इन्क्रीजेस. मस्त. पुढचा पॉईंट दिलाय मेटॅलिक कॅरेक्टर. काय दिलाय? मेटॅलिक कॅरेक्टर. अरे फार सोपं रे बेटांनो मेटॅलिक कॅरेक्टर म्हणजे. सर मेटॅलिक कॅरेक्टरला कसं लिहायचं वाहनो? पहिल्यांदा बघ कोण आहे? मेटल. नंतर कोण आहे? मेटल. पुढे गेल्यानंतर मेटल आहेत का? नाही. म्हणजे पुढे गेल्यानंतर मेटॅलिक कॅरेक्टर काय होतात? कमी होत आहेत. म्हणजे काय होत आहेत सर? डिक्रीज होत आहेत. डिक्रीज. ओके, मग बेसिक ऑक्साईड पण काय होणार? सेम तेच. काय? डिक्रीज होणार. डिक्रीज. आणि सर नॉन मेटॅलिक कॅरेक्टर किंवा ऍसिडिक ऑक्साईड काय होणार? त्याच्या एक्झॅक्टली उलट. काय रे बेटांनो? इन्क्रीज. सर तुम्हाला कसं काय कळलं हे नॉन मेटल? अरे बघ ना बेटा, पुढे गेल्यानंतर कोण आहे? नॉन मेटल. नॉन मेटल येतं. हो पुढे गेल्यानंतर पिरियड मध्ये पुढे 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 जाताना कोण येतं? नॉन मेटल येतं. नॉन मेटल. आणि लास्ट वन बेटांनो, सगळ्यात इम्पॉर्टंट एक पॉईंट तुला घ्यायचा आहे, आणि तो म्हणजे खावाला 2 नंबरचा. ऍटॉमिक साईज काय होते? ओके सर, ऍटॉमिक साईज काय व्हायला पाहिजे? मला वाटतं ऍटॉमिक साईज सेम राहायला पाहिजे. नाही, कमी व्हायला पाहिजे. नाही, वाढायला पाहिजे. बोल, ऍटॉमिक साईज काय व्हायला पाहिजे? सर मला असं वाटतं डन 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 डन. मी ना माझी वाली ट्रिक सांगतो बेटा. करेक्ट आन्सर आहे, करेक्ट आन्सर आहे डिक्रीजेस. ओके, सो डिक्रीजेस इज द करेक्ट आन्सर. पण आता हे लक्षात कसं ठेवायचं? मला सांग बाळांनो, जो ऍटॉमिक नंबर आहे त्याला म्हणायचं पॅरेंट. काय म्हणायचं? पॅरेंट. ओके, आणि आता मला सांग, हे इलेक्ट्रॉनिक शेल. मग बा पॅरेंट, आणि दुसरी गोष्ट लक्षात ठेवायची, शेल. ओके, मला सांग लिथियमच्या घरी पॅरेंट किती येतं? 3 पॅरेंट. ऍटॉमिक नंबरला बोलायचं पॅरेंट. पॅरेंट किती? 3. आणि किती शेलवर लक्ष ठेवतायत? 2. किती शेलवर लक्ष ठेवतायत? 2. ओके, मला सांग कार्बनच्या घरी पॅरेंट किती? पॅरेंट आहे 6. किती? 6. किती? 6. आणि शेल किती येतं? 2च. अरे वा, छान. फ्लोरीनच्या घरी पॅरेंट किती येतं? 9. आणि शेल किती येतं? 2च. किती? 2च. ओके, मग मला असं वाटतं, जर पॅरेंट म्हणजेच ऍटॉमिक नंबर जास्त असेल, हा इन्क्रीज वाला सिम्बॉल आहे, जास्त असेल, तर बाळांनो मला असं वाटतं घरच्यांचं लक्ष जास्त असेल. विचार करणं बेटांनो, हे 3 पॅरेंट 2 शेलवर लक्ष ठेवतायत, आणि 9 पॅरेंट 2 शेलवर लक्ष ठेवतात. कुणाचं जास्त लक्ष असेल? 9 पॅरेंटचं जास्त लक्ष असेल. लक्ष म्हणजे घरच्यांचं लक्ष जास्त आहे. आणि जर घरच्यांचं लक्ष जास्त असेल, तर तो कुठेही चौकात दिसला तर घरवाले म्हणतात, फोन करून म्हणतात, घरी ये, घरी ये, घरी ये, घरी ये. ओके, घरी आल्यानंतर पगार होणार आहे तुझा. सो घरच्यांचं लक्ष जर असेल, तर ऍटॉमिक रेडियस काय होत जाते बाळांनो? कमी कमी होत जाते. म्हणजे घरवाले लेकरांना घराच्या जवळ बोलवतात बेटांनो. म्हणून ऍटॉमिक रेडियस काय होते? कमी कमी कमी. सो दिस वन इज व्हेरी इंपॉर्टंट, व्हेरी इंपॉर्टंट, व्हेरी इंपॉर्टंट, व्हेरी इंपॉर्टंट. याद रखना बेटांनो. टिचुक करके हियर वी हॅव कम्प्लिटेड अ छोटासा संतांचा चॅप्टर बेटांनो, ज्याचं नाव होतं पिरियोडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट. डन बेटांनो. चलो पटक दिशे जाते हैं आगे. चल तर सॉल्व करूयात या चॅप्टरचे आतापर्यंत एक्झाम मध्ये विचारलेले सगळे प्रश्न, ज्यांना आपण म्हणूयात प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स यानी पीवायक्यूज. चल स्टार्ट करूयात पहिल्यावाल्या पीवायक्यूज सोबत. सो पहिल्यावाल्या पीवायक्यूज बोलले, नेम द एलिमेंट हॅव्हिंग स्मॉल साईज इन ऑल पिरियड टेबल. सगळ्या पिरियड टेबल मध्ये हा प्रश्न मार्च 2024 च्या एक्झाम मध्ये 1 मार्कला हा प्रश्न विचारला होता. सो दाद्या, आता एक छोटासा रूल लक्षात ठेव, आणि तो रूल म्हणजे बाळांनो हे आहे एक पॉइंट. या पॉइंट पासून असं खाली जाऊ बाळांनो, आणि हे इकडे जाऊ. तर आडवा जाताना जे असतात त्याला काय असतात बाळांनो? त्याला म्हणतात पिरियड. आणि जे उभे असतात त्याला काय बोलतात? ग्रुप. तर तुला काय वाटतंय बाळांनो, ग्रुपमध्ये साईज काय होते? सर ग्रुपमध्ये ऍटॉमिक रेडियस हे वाढते. खाली खाली गेल्यानंतर सगळे गबदुले 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 होत जातात, ते नाही का? हलीना करे रब से फरियाद. खाली गेल्यानंतर ऍटॉमिक रेडियस वाढते. सर पिरियड मध्ये काय होते? सर पिरियड मध्ये ऍटॉमिक रेडियस काय होते? कमी कमी होत जाते.
पुढे गेल्यानंतर इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज वाढत जातो, म्हणजे घरच्यांचं लक्ष वाढतं, पोरांना घराच्या जवळ बोलवतात आणि मग साईज कमी होते. म्हणजे पुढे झाल्यानंतर ऍटॉमिक रेडियस काय होते, कमी. खाली गेलं तर वाढते, पुढे गेलं तर कमी होते. मग जर मी पिरियड नंबर 1 घेतला, तर मी घेतला हायड्रोजन आणि पुढे घेतला हेलियम. ओके, म्हणजे पुढे जाताना साईज काय व्हायला पाहिजे, कमी. आणि याच्या खाली जर घेतला लिथियम, सोडियम, पोटॅशियम, तर खाली जाताना साईज काय व्हायला पाहिजे, वाढायला पाहिजे. म्हणजे खाली साईज वाढते आणि इकडे जाताना साईज काय होते, कमी होते. म्हणजे आन्सर यायला पाहिजे होतं हे. कोण आन्सर यायला पाहिजे होतं, हेलियम आन्सर यायला पाहिजे होतं, की याची साईज कमी आहे, असे आन्सर यायला पाहिजे होतं. पण बाळांनो लक्षात ठेव, हे वाली कोण येतं शाने, हे वाले गॅसेस कोणते, नोबले गॅसेस. आणि नोबले गॅसेसचे स्पेशल नखरे असतात. यांची वाली रेडियस असतं बाळांनो, थोडंसं पुढे गेल्यानंतर तुला कळेल. यांची रेडियस असते वंडर वॉल वाली रेडियस. आणि म्हणजे कसं असतं माहिती का, थोडक्यात नोबेल गॅसेस असतात ना, ते नोबेल गॅसेस फार गबदुले असतात बेटांनो. ते ना फिक्स असतात बेटांनो, त्यांची ना व्हॅलन्सी 0 असते, ते इलेक्ट्रॉन देत नाहीत, घेत नाहीत. त्यांची रेडियस ना वंडर रेडियस असते, फार मोठी रेडियस असते. मग हा वाला येत नाही, मग हा वाला घ्यायचा नाही. मग हा वाला नाही घ्यायचा तर कोणता घ्यायचा बेटांनो. सो करेक्ट आन्सर विल बी, द करेक्ट आन्सर इज हायड्रोजन. सो बेटांनो आन्सर लिहितो मी तर, असा एलिमेंट ज्याची साईज कशी आहे, स्मॉलेस्ट आहे, स्मॉलेस्ट साईज, टीचूक चल, स्मॉलेस्ट साईज इन all periodic table, and the correct answer is one of our favorite, and that is हाइड्रोजन. दिल से याद रखना, कौन, हाइड्रोजन. हा होता बेटांनो पहिला वाला PYQs, ज्याच्यामध्ये विचारलं होतं स्मॉलेस्ट साईज सांगा. तर बाळांनो सेम गोष्ट तुला जर दुसऱ्या पिरियड मध्ये विचारलं, ज्याच्यामध्ये कोण आहे, लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन आणि पुढे गेल्यानंतर निऑन. तर बाळांनो आपलं ठरलं, पुढे गेल्यानंतर साईज काय होते, कमी होत जाते. पण हा वाला रूल कुठपर्यंत ऍप्लिकेबल, हे बोल लवकर, कुठपर्यंत ऍप्लिकेबल, फक्त सर फ्लोरीन पर्यंतच ऍप्लिकेबल. निऑनची साईज मोठी होत जाते. म्हणजे पिरियड नंबर 2 मध्ये जर विचारला असं साईज सगळ्यात कमी कोणाची, तर पुढे गेल्यानंतर ऍटॉमिक रेडियस कमी होत जाते. कमी सगळ्यात कमी कोण, फ्लोरीन. निऑनची वाढणार बे, फ्लोरीनची सगळ्यात कमी असणार. सो ठीक से याद रखना. क्वेश्चन व्यवस्थित बघून घे. क्वेश्चन बघ, नेम द एलिमेंट हैविंग स्मॉल साइज. गॉट इट कळलं. चलो बेटा आगे वाला क्वेश्चन करते, रेडी. सो पुढच्या वाल्या क्वेश्चन मध्ये, अरे वाह सर कसला भारी वाला प्रश्न विचारलाय. ओके सर प्रश्न विचारलाय, स्टेट द डोबेर्नर्स लॉ ऑफ ट्राइड. सर ट्राइडचा लॉ सांगा ना, एक्झाम्पल द्या. आणि 2 मार्काला प्रश्न विचारलाय मार्च 2024 ला. लगा सर हल्ली ना, खरे रब से फरियाद. सर याच्या पुढे लिहिणार, बेटा मांगे खार स्कूटर, फिर बाप राजी. और एक याद रखेंगे सर, फर्स्ट क्लास बिर्याणी आय एट. याच्यानंतर तुला काय आलं पाहिजे, सर गोलू करता आलं पाहिजे. लीना क गोलू, कार स्कूटर बाप गोलू, क्लोरीन ब्रोमीन आयोडीन गोलू. हे कोण झाले त्याचे एक्झाम्पल. आन्सर लॉ सांगा. इन्क्रीजिंग ऑर्डर मध्ये जर लागले तर 3 एलिमेंट असतात एबीसी, फर्स्ट आणि थर्ड एलिमेंटची ऍटॉमिक मासची ऍडिशन केली, त्याला डिवाइड बाय 2 केलं, तर अप्रॉक्सिमेटली मिडल एलिमेंटचे ऍटॉमिक मास येतात. बाकीच्या गोष्टी तू लिहायला शिक व्यवस्थितपणे. टीचूक आगे वाला क्वेश्चन करते. सो तिसऱ्या वाला क्वेश्चन मध्ये बघा बाळांनो, हा एक्झाम मध्ये विचारला होता. हा MCQ पॅटर्न वाला क्वेश्चन आहे. कधी विचारलाय सर, 1 मार्कला विचारला होता जुलै 2023 ला. टिंग प्रश्न विचारला, इन डॉट ऑफ मॉडर्न पिरियोडिक टेबल नॉन मेटल्स आर फाउंड. ओके सर इथे एक ब्लॉक असतो डब्बा, इथे एक डब्बा असतो इथे एक डब्बा असतो आणि खाली पण एक असतो डब्बा एक्सप्रेस. इथं असतो S वाला डब्बा, D वाला डब्बा, P वाला डब्बा, F वाला डब्बा. तर तुम्हाला सांगेल 1 2 3 हे सगळ्या शाण्यामध्ये कोण राहतात, मेटल. याच्यात कोण राहतात, मेटल. ओके मग सर आता वेगळं काय, अरे नॉन मेटल बी राहतं त्याच्यामध्ये, आणि याच्यात मेटलॉइड बी राहतात शाण्याकडे. ओके आणि याच्यात नोबेल गॅस बी असतात. म्हणजे नॉन मेटल कुठं बघायला मिळतात बे, P वाला ब्लॉक. सो S नाही बे, D नाही बे, F नाही बे, मग P हाय बे,
सो सी चेरिट दिस सर करेक्ट. सी स्टैंड फॉर चेन्नई. याद रखना बेटा नो ठीक से. अरे लय सोपं असतं बेटा. बस छोटा सा पिरियड टेबल याद रखना होता है. रेडी क्या? डन. चल टीचू पुढं आणणं. आणि पुढे आल्यानंतर त्यांनी विचारलेला आहे चौथा वाला प्रश्न विचारले. मेटॅलिक कॅरेक्टर बर मेटॅलिक कॅरेक्टर गोज ऑन डिक्रीजिंग व्हाईल गोइंग फ्रॉम लेफ्ट टू राईट. ओके डावीकडनं उजवीकडे जाताना. ओके इन पिरियड टेबल. सर कसं सांगता येईल? आज सांगता येईल. चल पिरियड नंबर 2 काढ बेटांनो. लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन आणि निऑन. ओके सर यांचं ईएसडी सांगाल का? अरे सोपं बेटांनो. चल यांचा अगोदर झेड सांग. यांचा ॲटॉमिक नंबर 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. ओके बोल बेटा इनका ईएसडी. सर ईएसडी म्हणजे काय? एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस. सॉरी असं नसतं बेटांनो. इलेक्ट्रॉनिक शेल डिस्ट्रीब्युशन असतं 2,1, 2,2, 2,3, 2,4, 2,5, 2,6, 2,7 and 2,8. ओके सर हे 5 तुमचा आधी सदाच नाही. सॉरी या पिल्लो मी व्यवस्थित काढून देतो. डन. हा हे 2,5. आता मला सांग बेटा नो त्याने प्रश्न विचारलाय मेटॅलिक कॅरेक्टर. तर आपलं ठरलं बा नो. लिथियम कोण आहे? लिथियम सर मेटल आहे. बेरिलियम कोण आहे? मेटल आहे. बोरॉन कोण आहे? मेटॅलॉइड आहे सर. हा नॉन मेटल. हा कोण आहे? नॉन मेटल. हा कोण आहे? नॉन मेटल आहे. हा कोण आहे? नोबेल गॅस प्लस नॉन मेटल बेटा असं. तर त्यांनी प्रश्न विचारलाय की मेटॅलिक कॅरेक्टर डिक्रीज का होतात? कमी का होतात लेफ्ट कडनं राईट कडे गेल्यानंतर इन पिरियड मध्ये? तर बा नो करेक्ट आन्सर आहे. तर बघ बा जे मेटल असतात ना मेटलकडे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन असतात 1, 2. एवढे जर व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन असतात तर त्यांना बोलतात मेटलकडे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आहे. पुढे गेल्यानंतर बघ बा व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन काय होतात? इन्क्रीज होतात. व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन 4, 5, 6, 7. आणि जसजसे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन इन्क्रीज होतात व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन इन्क्रीज होतात बाळांनो त्यांचे हे वाले कॅरेक्टर वाढत जातात. कोणते? नॉन मेटॅलिक कॅरेक्टर वाढतात. मग त्यांचे मेटॅलिक कॅरेक्टर काय होतील? सर कमी होतील ना. मग ते जे आन्सर विचारलंय की मेटॅलिक कॅरेक्टर गोज ऑन डिक्रीजिंग कमी का होतात? तर मी सांगेल बाळांनो की लेफ्ट साइड कडनं राईट साइड कडे येताना पिरियड टेबल मध्ये नॉन मेटल वाढत जातात, व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन वाढत जातात आणि व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन जसे वाढतील तसे मेटॅलिक कॅरेक्टर काय होतात? कमी होतात. कारण व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन वाढल्यामुळे नॉन मेटॅलिक कॅरेक्टर वाढतात. त्यांची आयोनायझेशन एन्थाल्पी म्हणजे ते इलेक्ट्रॉन देतात का हे शाने? नाही हे हावरेत इलेक्ट्रॉन घेतात. मग आयोनायझेशन एन्थाल्पी यांची कमी होत जाते. असं वाला तो रिझन लिहू शकतो एक्झाम मध्ये. थँक्यू सो मच. नेक्स्ट वाले क्वेश्चन पे चलते हैं. पुढे वाल्या क्वेश्चन मध्ये विचारलंय की ते येतात का गोलू. डन. सो मी काय म्हणलं गोलूला म्हणलं 5व्या क्वेश्चन मध्ये म्हणलंय एलिमेंट्स बिलोंगिंग सेम ग्रुप हैव सेम वैलेंसी. अरे वाह 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 मजा. मैं ऐसे याद रखता. ली ना करे रब से फरियाद. मला असं वाटतं सर हे आमचं आता 50 वेळा पाठ झालं. हा हे ग्रुप नंबर 1 आणि ग्रुप नंबर 1 मधला हा हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर 1 असतो. इथं असणार 1, लिथियम असणार 2,1 करण्याचा ॲटॉमिक नंबर 3 याचा असतो 11. सर 2,8,1. सर बघा ना सर सगळ्यांची व्हॅलेन्सी किती आहे? 1 सॉरी व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन 1 तर सगळ्यांची व्हॅलेन्सी किती असणार? 1 का? कारण हे सगळे मेटल असतात आणि मेटल एक इलेक्ट्रॉन देतात. म्हणून त्यांनी म्हणले बाळांनो जर एखादा एलिमेंट सेम ग्रुप मध्ये बिलॉंग करत असेल तर त्याची व्हॅलेन्सी कशी असते? सेम. हलीना करे रबसे फरियाद. सगळ्यांची व्हॅलेन्सी किती? 1. दुसरा जर घेतला असता तर बेटा मांगे कार स्कूटर बापरा जीवाला. तर बाळांनो व्हॅलेन्सी किती आली असती? बेटा मांगे खार स्कूटर बाप राजी. सगळ्यांची व्हॅलेन्सी किती रे? 2. का 2? कारण सगळे 2 इलेक्ट्रॉन सोडतात. हा बेरिलियमचा ॲटॉमिक नंबर असतो 4, 2,2. याला स्टेबल बनण्यासाठी हा 2 इलेक्ट्रॉन देतो. तसे सगळेच 2 इलेक्ट्रॉन सोडतात म्हणून सगळ्यांची व्हॅलेन्सी 2. ही आहे व्हॅलेन्सी. म्हणून त्यांनी म्हणलं की एका ग्रुप मधल्या सगळ्यांची व्हॅलेन्सी काय असते? सेम. सो दिस वन इज द करेक्ट आंसर. थैंक यू सो मच. आगे वाले चलते हैं. सो नेक्स्ट क्वेश्चन में बोला है क्या बोला है? सो क्वेश्चन नंबर 6 में बोला है टू विच ग्रुप हॅलोजन फॅमिली बिलॉंग्स अँड नेम एनी फॉर. अरे किती वेळा झाला रे आपल्या बेटांनो. हॅलोजन कुठे येतं? सर हॅलोजन आहेत ग्रुप नंबर 17 मध्ये ज्याचं आपण नाव देतो फर्स्ट क्लास बिर्याणी I8. सर असं नको ना सर फर्स्ट क्लास बिर्याणी. असं लिहिणार का एक्झाम मध्ये फर्स्ट क्लास बिर्याणी? अरे बेटा याला फ्लोरीन ले, याला क्लोरीन ले. हा कोण आहे? ब्रोमीन. ओके हा पुढचा कोण रे बेटा? आयोडीन. आता पुढचं सांगा की सर ऍस्टेटाईन. असे वाले एलिमेंट येतं आणि हॅलोजन फॅमिली ग्रुप नंबर
17 मध्ये राहते. कुठे राहते? ग्रुप नंबर 17 मध्ये राहते. फार सिंपलचा क्वेश्चन बेटानो एक्झामला विचारला होता. डन. व्यवस्थित लक्षपूर्वक सगळ्या गोष्टी ऐक आणि लिहून घे बेटा. चल नेक्स्ट वन. हा या वाल्या पॅटर्न मधले क्वेश्चन फार विचारतात. एन एलिमेंट हॅज इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2,8,2. असं आलं रे आलं की पहिल्यांदा बेरीज करायची. मग बेरीज येते का तुला? सर ऍडिशन करता है सर. चलो 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 2,8,2. सर सगळ्यांची ऍडिशन केली, आली 12. मग माझं पिरियड टेबल पार्ट आहे, मला माहिती आहे 12 नंबर वाला मॅग्नेशियम आहे शहाणा. तू आता नको फसू बे मला, तू मॅग्नेशियम मला माहिती आहे सगळं सगळं. डन. सो व्हॉट इज द ऍटॉमिक नंबर ऑफ एलिमेंट? पहिलं विचारलं ऍटॉमिक नंबर काय? सर करेक्ट आन्सर आहे 12. ओके डन. पुढचं विचारलंय व्हॉट इज ग्रुप ऑफ एलिमेंट? सर मॅग्नेशियम कुठं असतो? सर माझं पार्ट आहे आता बेटा. मांगे कार स्कूटर बाप राजी. ओके डन. म्हणजे हा कुठं असतोय? ग्रुप नंबर 2 मध्ये असतोय. सो इसका आन्सर आहे बेटा ग्रुप नंबर 2. ओके. त्यांनी विचारलंय पिरियड कोणता? ओके. पिरियड मध्ये फसू नका बेटा, असं नको करू 1 2 3 4 असं नसतं बेटा. इथं बघा असं लक्षात ठेव. हलीना असा होता, हलीना असा होता. आणि या हलीनामध्ये बाळांनो हा आहे पिरियड नंबर 1, हा आहे पिरियड नंबर 2 आणि हा आहे पिरियड नंबर 3. त्यांनी कोणाबद्दल विचारलंय? मॅग्नेशियम. तू इथून 1 2 म्हणला असता चुकला असतं बेटांनो. इकडनं बघ बेटांनो 3 नंबरच्या पिरियड मध्ये. सो इसका इस थर्ड वाले क्वेश्चन का आंसर है पीरियड नंबर 3. पीरियड 3 इज द करेक्ट आंसर. ओके बेटा. मांगे 2 नाही बे. हे हायड्रोजन बी वरती असतो. हा हायड्रोजन हेलियम पहिल्या पिरियड मध्ये, लिथियम बेरियम दुसऱ्या पिरियड मध्ये, हा सोडियम मॅग्नेशियम तिसऱ्या पिरियड मध्ये. सो हे आंसर आहे. क्लिअर का? क्लिअर का? डन 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 डन. क्लिअर का? डन. छान मस्त. पुढे आलो बाळांनो. चला पुढच्या क्वेश्चन मध्ये सेम वाल्या पॅटर्न मला असं वाटतं बेटांनो. क्वेश्चन नंबर 8 मध्ये म्हणलं की इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन दिलंय. ए आहे 2,8,1. सर सगळ्यांची बेरीज केली किती आली? 11. 11 म्हणजे हा कोण आहे? सोडियम. हा सर 2,8,2 किती आला? 12. 12 म्हणजे कोण आहे सर? मॅग्नेशियम. मस्त. पहिला प्रश्न काय विचारलाय? विच मेटल इज मोर रिएक्टिव्ह? वा 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 वा. लक्षात ठेव बेटानो. हली ना करे रब से फरियाद म्हणजे कोण? ग्रुप नंबर 1. ओके. बेटा मागे कार स्कूटर वापरायचे म्हणजे ग्रुप नंबर 2. तर ग्रुप नंबरचे एलिमेंट हे मोर रिएक्टिव्ह असतात. कसे असतात? मोर रिएक्टिव्ह, जास्त रिएक्टिव्ह असतात. मग ह्या ए आणि बी मधला कोण जास्त रिएक्टिव्ह असतो? ते म्हणतात रिएक्टिव्ह जास्त कोण? तर करेक्ट आन्सर ए. सोडियम म्हणू नको रे बे. त्यांनी असं नाही सांगितलं वेळानं. त्यांनी म्हणलंय विच मेटल? तो ए वाला मेटल. ए वाला जास्त जास्त कोण आहे रिएक्टिव्ह? पुढे देत आहे आयडेंटिफाय नेम ऑफ मोर रिएक्टिव्ह एलिमेंट. अरे सोपं आहे मग मस्त. आता एचं नाव सांगा. तो एचं नाव कोण आहे? सोडियम. अब इसका नाम लिखेंगे Na यानी कौन? सोडियम. पुढे लिहाय राइट द रिएक्शन विथ डायल्यूट HCl. ओके. यांची डायल्यूट HCl सोबत रिएक्शन सांगा. ओके डन. इकडे बाळांनो मी घेतला सोडियम, याची डायल्यूट HCl सोबत रिएक्शन सांगतो. HCl ही पहिली वाली रिएक्शन लिखेंगे. दुसरा वाला मी घेईल बेटा मॅग्नेशियम आणि याची रिएक्शन सांगेल डायल्यूट HCl सोबत. तुला माहिती आहे बेटांनो इसके तुकडे बना H+Cl-. सो पुढे जागेवर काय होणार? NaCl प्लस हायड्रोजन गॅस निघून गेला. ओके. आणि जर मॅग्नेशियम सोडला तर इथं बनणार मॅग्नेशियम क्लोराईड आणि कोणता गॅस निघून जाणार? हायड्रोजन गॅस निघून जाणार. आणि एवढं लिहिल्यानंतर ह्या रिएक्शन बॅलन्स करायला विसरू नको. फार सोपे बेटांनो, फार रिएक्शन सोपे बॅलन्स करायला. कसं करणार सर? टिक टिक टिक. इथं हायड्रोजन बघा किती? 2. यहाँ पे लगाया 2. मजाच मजा. फिर क्लोरीन कितने हो गए? सर क्लोरीन 2 झाले. फिर यहाँ पे लगाया 2 तो क्लोरीन झाले 2. सोडियम कितने होते? 2. यहाँ पे लगाया 2. ओके. पुढची रिएक्शन तू स्वतःहून कर. ए बेटा ऐ तू स्वतःहून कर पुढची रिएक्शन. कळतंय का? अरे फार सोपे रे. मजाच मजा. नेक्स्ट वाले क्वेश्चन की तरफ चलते हैं. चला डन. पुढे दिले बेटांनो ॲटॉमिक राडियस. ॲटॉमिक राडियस म्हणजे जागा जागा जागा. सर गोज ऑन इन्क्रीजिंग डाऊन द ग्रुप. ओके सर तेच परत एकदा किती वेळा तेच सांगणार? हल्ली ना करे रब से फरियाद म्हणजे यार हे वाला पाठ करावंच लागतंय वाटतंय. हे लई सोपं आहे लागा. याचा ॲटॉमिक नंबर असतो 1, हा 3, हा 11, हा 19, हा 37, हा 55 आणि हा 87. ओके. सर खाली गेल्यानंतर काय होतं? खाली गेल्यानंतर काय होतं सर? नंबर ॲटॉमिक नंबर वाढतोय. नंबर ऑफ शेल पण वाढतं बेटांनो. तुम्हाला माहिती आहे का? पहिल्या शेल मध्ये हो ही जे का याच्यामध्ये शेल किती असतात? याचा असतं शेल 1. ओके. आणि हा याच्यात शेल किती असतात? जसं जसं हा पिरियड नंबर 1 आहे, पिरियड नंबर 2 आहे, पिरियड नंबर 3, पिरियड नंबर 4, पिरियड नंबर 5, पिरियड नंबर 6 आणि पिरियड नंबर 7. जेवढे पिरियड असतात तेवढे शेल असतात. याच्यात शेल किती असतील? शेल असतील 7. याच्यात शेल किती होत्या? 1. म्हणजे सर वरून खाली येताना नंबर ऑफ शेल काय होतात?
नंबर ऑफ शेल वाढत जात आहे, तर नंबर ऑफ शेल जर वाढल्या 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 तर ऍटॉमिक रेडियस काय होईल बे? इनक्रीजिंग डाऊन द ग्रुप. सर मग मी असं म्हणणार, डाऊन द ग्रुप जाताना, डाऊन दी ग्रुप जाताना, डाऊन दी ग्रुप जाताना काय वाढतात सर? शेल्स वाढतात, नंबर ऑफ शेल्स वाढतात, म्हणून ऍटॉमिक रेडियस काय होते? काय होते? वाढते. लक्षात ठेव बेटा, ऍटॉमिक रेडियस काय होते? वाढते वाढते वाढते. डन. थैंक यू सो मच. क्लियर होता है क्या बेटा तुला? हल ना करे रब से फरियाद, ठीक से याद रखना, याद रखना, हमारे लिए बहुत इंपॉर्टंट है बेटा. नो टीचो पुढाल वाढणं. चल नेक्स्ट वाला क्वेश्चन मध्ये दिलाय, नेक्स्ट वाला क्वेश्चन मध्ये दिलाय मस्त. सर राईट द डिमेरिट्स ऑफ मेंडलीज प्रेडिक्टर. याद कर, डिमेरिट मध्ये सर पहिला, दुसरा, तिसरा. मी हिंट देतो बाळांनो. पहिल्यांदा असं दिलं तर बेटांनो डिमेरिट, डिमेरिट म्हणजे चुकीच्या गोष्टी पाहिजेत त्यांच्या. मेंडेलियमचं काय चुकलं? काय चुकलं? मला वाटतं मेंडेलियमला आयसोटोपची पोझिशन नाही डिफाईन करता आली, मेंडेलियमला हायड्रोजनची पोझिशन नाही डिफाईन करता आली, आणि मेंडेलियमच्या पेटोमध्ये काही ॲनोमेलियस पेयर होत्या, ॲनोमेलियस पेयर्स होत्या. असे काही यांचे बेटांनो 100% तू एक्सप्लेन करून लिहू शकतो. हा क्वेश्चन 3 मार्कला मार्च 2022 मध्ये हा वाला प्रश्न विचारला होता. सो ठीक से याद रखना और लिखना बेटांनो, थोड़ा सा डिटेल में तू लिखना बेटांनो. एक हायड्रोजनशी रिलेटेड पॉइंट लिहायचा, दुसरा आइसोटोपच्या रिलेटेड लिहायचा, आणि तिसरा ॲनोमेलियस पेयरच्या रिलेटेड लिहायचा. चलो डन. नेक्स्ट वाले क्वेश्चन में बोला आहे बेटांनो, अरे वा, हा फारच सिंपल आहे की नाही. डन. ते म्हणतात ग्रुप नंबर 1 ला तुम्ही बोंबलतात अल्कली मेटल, तर ग्रुप नंबर 17 ला बोंबला काय म्हणायचं? आता किती वेळा होईल हे? किती वेळा होईल हे? किती वेळा सांगितलंय? अरे ग्रुप नंबर 17 कोण? हॅलोजन. मग सर 16 कोण? chalcogen. छाल 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 chalcogen. ओके. सर ग्रुप नंबर 15 कोण? निकथॉजन. निकथॉजन निकथॉजन. ओके. अशा वेळेला असतात. जर एक्झाम मध्ये पुढच्या वेळेस 16 विचारला, 15 विचारला, तर तुझ्या लक्षात पाहिजे, तुला क्लिअर करता आला पाहिजे. थँक्यू सो मच. नेक्स्ट वाले क्वेश्चन की तरफ चलते बेटानो. क्वेश्चन नंबर 12 12 12 12 मध्ये म्हणलंय बेटानो, लिथियम डॉट डॉट पोटॅशियम आर डोबेनर्साइड. अरे भाई, हाली ना करे रब से फरियाद ना बेटा, हाली ना करे रब से फरियाद. अरे अख्ख्या महाराष्ट्राने लक्षात ठेवा, हाली ना करे रब से फरियाद, हाली ना करे रब से फरियाद, हाली ना करे रब से फरियाद. मग कशा ली नाकला गोलू गोलू करायचा होता. लिथियम दिलाय, कोण पाहिजे? नको 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 पाहिजे. ओके. सो सी स्टँड फॉर चेन्नई. डन 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 डन. याद रखना बेटा, लय सोप्पा बेटा नो. राइट मॉडर्न पिरियोडिक लॉ. पिचुक ये बेटा, राइट मॉडर्न पिरियोडिक लॉ एंड गिव नेम्स ऑफ ब्लॉक इन पिरियोडिक टेबल. ओके. अरे पिरियोडिक टेबल वाले ब्लॉक, पहिला वाला ब्लॉक, दुसरा वाला ब्लॉक, तिसरा वाला ब्लॉक, आणि ये चौथा वाला ब्लॉक. चल याचे नाव सांगायला मला फार आनंद. सुरजा, दादा, पाटील, फलटणचा. ओके. देयर वॉज माय फ्रेंड, हिज नेम वॉज सुरजा. त्याला घरी दादा बोलायचे. पाटील होता, पाटील होते ते, आणि फलटणला राहिले होते. मॉडर्न पिरियोडिक लॉ, फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट आर पिरियोडिक फंक्शन ऑफ देयर ॲटॉमिक नंबर. मॉडर्न विचारलं बेटांनो, ॲटॉमिक नंबर. ठीक से याद रखना, ॲटॉमिक नंबर, ॲटॉमिक नंबर, ॲटॉमिक नंबर. नेक्स्ट वन. चलो बेटांनो, डन 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 डन. लास्ट वन आला एक क्वेश्चन. टिचूक 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 प्लीज. ओके. इथे बेटांनो या क्वेश्चनचा आन्सर तुझ्या माहितीसाठी कसं लिहायचं बेटांनो हे लिहून ठेवा. या टाइपचे क्वेश्चन्स एक्झाम मध्ये विचारतात. ते म्हणतात इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन दिलंय 2,8,8,2 बोल. सगळ्यांची ऍडिशन कर, किती आली? सर 2 8 8 2 म्हणजे ऍडिशन किती झाली माहिती का सर? मला वाटतं 20 झाली. मग 20 झालं, मग हा कोणता एलिमेंट आहे सर? सीए. सीए म्हणजे कोणता सर? कॅल्शियम. ओके. मग कॅल्शियम असेल तर काय विचारलंय? ॲटॉमिक नंबर सांगा. अरे वा, 20. छान. असं लिहायचं बेटा, असं लिहायचं. टू विच ग्रुप दिस एलिमेंट बिलॉंग? विच ग्रुप? सर बेटा मांगे कार. सर ग्रुप नंबर 2, सेकंड ग्रुप. छान. कोणत्या पिरियड मध्ये सर? हा कोणी कार ना बेटा, मांगे कार. इथं 3 दिसताना एक ऍड करतात, 4 4 आहे ना बेटा, 4th पिरियड. वा, डन. अशा गोष्टी तुला एक्झाम मध्ये क्लिअर कट लिहायच्या आहेत. सो दिस वॉज द PYQ. आतापर्यंत पाठीमागच्या 5 वर्षात हे विचारलेले प्रश्न येतात एक्झाम मध्ये बेटा. या टाइपच्या प्रश्नांची प्रॅक्टिस केली की तुला मार्च 2025 चा येणारा पेपर बेटा सायन्सचा फार सोपा जाईल. आणि आर टार्गेट इज 40 आउट ऑफ 40. ताई तुला 40 पैकी 40 मिळाले पाहिजेत. दाद्या तुला 40 पैकी 40 मिळाले पाहिजे. माझी, तुझ्या आई वडिलांची, तुझ्या शिक्षकांची, सगळ्यांची इच्छा आहे. त्यासाठी आपण सगळेजण प्रामाणिकपणे प्रयत्न करूयात बेटांनो. आणि आचार्य डिजिटल वाल्या ऍप थ्रू आपल्याला जी काही मदत घेता येईल बेटांनो,
सो आचार्य डिजिटल लॅब कडे आणि एक बात थी जी मला तुला सांगायचं होतं बाळांनो, पण धाडसच नव्हतं ते. आज सांगून टाकतो बेटांनो. येस, थँक्यू सो मच ऑल ऑफ यू बेटांनो. सो फार फार धन्यवाद बेटांनो. चलो डन.